फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. 70 स्पोर्ट्सवर सध्या तुम्ही या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहताय. विकी भोईरने टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर क्लिअर कट स्ट्रायकरने ते बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मगाशी तुम्ही ग्राउंडच्या आतमध्ये ती टशन पाहिली, जशी विकेट घेतली एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये विवेक शेलारने, आणि त्याच्यानंतर ती जादू की झप्पी, परंतु मैदानाच्या बाहेर ती दोस्ती सध्या आपल्याला पाहायला मिळते. सध्या स्क्रीनवर आहे विवेक शेलार. ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे ना तोडेंगे. सो एक खेळाडू पाठवा प्लीज. विकी भोईर फर्स्ट ओव्हर, 7 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिला बॉल घेऊन येईल फरदीन काझीच्या समोर. पहिलाच बॉल थोडासा ओव्हर पिच होता, ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह, गॅप मध्ये चालला, डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एका दाब्याने खातं उघडलंय. चंदूजी आपलं स्वागत आहे. आणि पहिल्या बॉलवर सिंगलने खातं उघडलंय टीम व्ही लॉयन्स ओडिशाचं. इन दिनों चर्चे हैं इस गेंदबाज के और इनकी रफ्तार के. नरे पार्क में भी काफी बेहतरीन गेंदबाजी की थी और इस मैच में भी शुरू में से ही जड़ में रखने का प्रयास था और इसे हल्के हाथों से सिर्फ ढकेला. 1 रन पूरी की है और शुरुआत हो चुकी है इस मैच की. एक जबरदस्त मुकाबला होगा. ओ दूसरा बॉल परफेक्ट यॉर्कर, सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये दाखल होतोय हा बॉल, आणि चांगलं कमबॅक इथे मी म्हणेन विकी भोईर याच्यासाठी जाणला जातो. यॉर्कर साठी खांद्याचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करतो. याच्याकडे देखील तेवढाच चांगला वेग आहे जसा विवेक शेलारकडे आहे. आणि भारतातले अनेक वेगवान गोलंदाज त्या यादीमध्ये नेहमीच विकी भोईरचं नाव झळकतं. बॅकफुटला जात असताना टॅप केलाय पॉइंटला. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. थॉमस डायसचं देखील आता खातं उघडलं व्ही लॉयन्सच्या खात्यामध्ये. आतापर्यंत 2 धावा. दोनों खिलाड़ी काफ़ी अहम है इस टीम के लिए. फरदीन काजी एक बड़ा नाम है, पिछले कुछ सालों में काफ़ी बेहतरीन क्रिकेट उन्होंने खेला है. और दूसरी तरफ थॉमस डायस पिछले बहुत सालों से काफ़ी बढ़िया क्रिकेट उन्होंने खेला है. तो इस मैच में इनकी भूमिका काफ़ी अहम रहेगी और किस तरह से स्टार्ट होता है इस पर निर्भर होगा. इस पारी में कितने रन बनेंगे. एक तरफ विकी है और दूसरी तरफ फरदीन. 2 धावा फलकावर लागल्यात. परत एक वेळा हलकासा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. स्लॉट मध्ये बॉल आहे, समोर मारलाय, डाऊन दी ग्राउंड, बॉल सीमारेषा पलीकडे. पहिला सिक्सर आलाय फरदीन काझीच्या बॅट मधून. फरदीन काजी के लिए इस बार जड़ में रखने का प्रयास था और उसके कारण और पीछे गेंद मिली और वहां से फरदीन ने भेज दिया गेंद को सीमा रेखा के बाहर. और पिच थी और उसका फायदा उठाया फरदीन ने. सिक्सर. वहां फरदीन. चांगलं टायमिंग. फुल टॉस यावेळेला ऑन साइडला. बॅटचा स्विंग चांगला आहे आणि त्या स्विंगच्या जोरावर टायमिंग प्रॉपर. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा मिळताना दिसतील. अंपायर रिव्ह्यू. वेस्ट आहे. फुल टॉस चेक होईल कारण 2-2 रिव्ह्यू प्रत्येक डावामध्ये आहेत. आणि आता पंचांनी हा रेफर केलाय. ऑन फील्ड अंपायर, टीव्ही अंपायरची मदत इथे घेतली जाईल. परंतु बॅक टू बॅक सिक्सेस येत आहेत. एक डाऊन दी ग्राउंड मारला, फुल टॉस मिळाला, ज्युसी फुल टॉस. लेग स्टंप वर तिथून उचलला आणि बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे पाठवले. सध्या तरी फरदीन काझीने. पाहूया टीव्ही अंपायरची मदत या बॉलवर. तेजस पाटील डायगरचे उद्योजक, त्यांचं देखील इथे आगमन झालंय. वेलकम, आपले स्वागत आहे तेजस भाऊ. कारण त्विषा 11च्या नावाने प्रत्येक स्पर्धेमध्ये तारीफभाई यांना सहकार्य ते करत असतात आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा संघ खेळतोय. TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचं आयोजन जल्पेश भोईरच्या बरोबरीने, सुशील पाटील यांच्या बरोबरीने तेजस पाटील यांचा देखील तेवढाच महत्वाचा वाटा असतो. त्यांचेच बंधू दिवेश, आपले सहर्ष स्वागत. सो आता डिसिजन पेंडिंग आहे या बॉलवर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 6 धावा इथे मिळतील. बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत. योग्य बॉल आहे असं कळवण्यात आलं आणि त्यानंतर या 6 धावा मिळाल्या. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 14 धावा. आणि रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये शेवटी हा फुल टॉस बॉल मेजवानीचं स्वरूप होतं. बरोबर दिशा दिली, षटकार वसूल केलाय. यॉर्कर याच्यासाठी तर जाणला जातो विकी भोईर, कारण एक षटकार आला आणि त्याच्यानंतर कमबॅक केलं. परफेक्ट यॉर्करने पहिलं षटक इथे संपल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर व्ही लॉयन्स ओडिशा या टीमच्या खात्यामध्ये धावा आहेत 14.
अच्छी शुरुआत दोनों टीमों के लिए। एक तरफ 14 रन बने हैं बैटिंग की टीम के लिए, अच्छी बात है, और कुछ गेंदें अच्छी भी रही विकी की, मगर जो खराब की उसके मैदान के बाहर भेजा और उसी के कारण बिना कोई विकेट को खोए 14 रन बने हैं रिलायंस ओडिशा टीम के। एक अच्छा और कड़ा संघर्ष देखने मिलेगा इस टीम में। फरदीन काझी साठी एक चांगलं पोस्टर घेऊन त्याचा चाहता तिथे आलाय आणि त्याचबरोबर एक स्केच देखील आहे आणि या काही ज्या मोमेंट्स असतात तर त्या नेहमीच आठवणीत राहतील आणि विशेष म्हणजे हे जे प्रेम मिळते ना त्याचा फोटोग्राफ कोण काढतंय बघा. मुंबईचं वादळ थॉमस डायस, याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता. फॅन फॉलोवर क्रेज प्रत्येक खेळाडूची एक वेगळी आहे आणि त्यातल्या त्यात ज्यावेळेला तुम्ही अनेक आर्टिस्टच्या मनामध्ये घर करतात त्यावेळेला ते आर्टिस्ट तुमच्यासाठी स्वतःच्या हाताने स्केच बनवून आणतात, त्या आठवणी एखाद्या फोटो फ्रेमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतात. त्यावेळेला मग असं वाटतं की आपण हे कमवलंय लाईफमध्ये. जेवढं स्ट्रगल तुम्ही क्रिकेट खेळण्यासाठी केलं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला असे फॅन्स तुम्हाला मिळतात, असा सपोर्ट तुम्हाला प्रत्येक स्तरावरून मिळतो, त्यावेळेला मग पैसा या सगळ्या गोष्टी बाजूला राहतात, परंतु जे प्रेम हे सगळे फॅन्स तुम्हाला देतात ना ते नेहमीच आठवणीत राहण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि ज्यावेळेला याचा फोटोग्राफ थॉमस डायस सारखा खेळाडू समोरून घेतो त्यावेळेला मग वाटतं की हो हीच खरी आयुष्याची संपत्ती आहे. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात, खूप चांगला फटका, इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे डीप मध्ये, झेल टिपला जाईल, करणच्या खात्यामध्ये विकेट आली आहे. थॉमस डायस बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्याच बॉलवर विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. पहली गेंद थी जिस पे विकेट हासिल किया है करण वरपेटी। मुंबई से एक युवा गेंदबाज उभर कर आ रहे कुछ दिनों में, उनका नाम है करण, और करण को इस बड़े मंच पर मौका दिया है और बड़े बैटर को आउट किया उन्होंने। ऑफ स्टंप के बाहर की गेंद वहां से कवर्स की दिशा में खेलना जरूर चाहते थे मगर फंस गए थॉमस, और करण को कामयाबी। यंगस्टरचा खेळ, मगाशी विकी भोईर तीच गोष्ट सांगत होता की अनेक खेळाडू, ज्या खेळाडूंची फक्त बॉलिंग मी अनेक वेळेला व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे, ते खेळाडू माझ्या टीम मध्ये आहेत आणि करण वरपेतीने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे, ती देखील कव्हर्सला बॅटर थॉमस डायस आउट झालाय. विकेट त्याच्या खात्यामध्ये. फलंदाजीमध्ये आणखीन एक खेळाडू आता खेळण्यासाठी सज्ज होईल, आकाश चिंदारिया, रिलायन्स ओडिशा या टीम कडून. आणि एक टार्गेट सेट करावं लागेल, कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं लिहिलंय 93 रन चेस झालेत आणि सलग 2 सामने जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल क्वालिफायर 1 साठी. जो संघ पराभूत होऊन त्याच्यानंतर एखादा सामना जिंकून शेवटच्या मॅच मध्ये विजय मिळवेल तो संघ क्वालिफायर 2 मध्ये खेळताना दिसेल. त्याच्यामुळे 2 टॉपचे संघ ग्रुप ए आणि ग्रुप बी यांना क्वालिफायर 1 खेळायचे. बॅकफुट पंच, बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, आल्या आल्या बॉलला सरळ पाठवलं सीमारेषा पलीकडे, आकाश चिंदारेच्या बॅट मधून पहिला सिक्सर. क्या जबरदस्त शुरुआत की है यहाँ आकाश ने, थोड़ा सा पीछे गए और गेंद में जो उछाल थी उसका फायदा उठाया और गेंद को सीमा रेखा के बाहर भेज दिया. ये खिलाड़ी भी कुछ खास है, आकाश चिंदारिया गेंद को आकाश यात्रा के लिए भेजना जानते हैं और आते ही शुरुआत की है वो आकाश. पहिल्याच बॉलवर सिक्सर. त्यानंतर अशरफ काही चर्चा करत असताना करणच्या बरोबरीने यंगस्टर आहे, सांगणं गरजेचं आहे, तुमचा अनुभव शेअर करणं गरजेचं आहे, ते तिथे केलंय. पुढचा बॉल, बॉल हवेत आहे, चान्स आहे, डीप मिड विकेट, झेल खाली, प्रयत्न सुरू आहे, चांगला कॅच पकडला गेलाय, फलंदाज बाद. पहली गेंद पर एक बड़ा स्ट्रोक जरूर या जड़ा था मगर उसके बाद करण वरपेटी, ये युवा गेंदबाज आज कुछ खास कर रहा है. 2 बड़े विकेट हासिल किए हैं करण वरपेटी ने. जिस तरह से कल हमने अमित दासाडे को देखा, इसके पहले मैच में सूर्या मणिरत्नम, उसके बाद कल सौरभ ने भी अच्छी गेंदबाजी की, अमय लाड ने अच्छी गेंदबाजी की, इसके पहले रत्नदीप ने, और अब और एक नया गेंदबाज जो काफी अच्छी गेंदबाजी कर रहा है, करण वरपेटी. जलवा आहे बॉलरचा. ऑन साइडला टायमिंग फसला आणि त्यानंतर एक मोठी विकेट, खेचून मारलेला फटका बॅटच्या वर लागला, डीप मिड विकेटला तयार होता. झेल खाली नागेश वाडेकर, नागा अशा कॅचेस सोडत नाही आणि ते इथे पाहायला मिळालं. विकेट आली आहे, फलंदाज बाद होतोय आणि बॅक टू बॅक विकेट इथे गमावल्या. 2 धक्के बसले सध्या तरी रिलायन्स ओडिशाला. क्लिअर कट स्ट्रायकरने टॉस जिंकला
विकी भोईरने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय आणि सध्या तरी आपण पाहतोय 20 लॉस ऑफ 2 विकेट ही परिस्थिती आहे. न्यू बॅटर रोहित खरात. रोहित खरात देखील चांगला क्रिकेटर आहे आणि चांगला दावा करत आलाय. देवगडच्या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे रोहित खरातने आणि त्याच्याकडे ती प्रतिभा आहे. एक बॅकवर्ड पॉइंट, गलीमध्ये एक फिल्डर, शॉर्ट फाईन 38 सर्कलच्या आतमध्ये एक लॉंग ऑन, डीप मध्ये एक लॉंग ऑफ, डीप मध्ये कव्हर्स आणि मिड विकेट सेट केलाय. आणि आता लेफ्टी बॉलरच्या विरुद्ध लेफ्टी बॅटर, हे चांगला बॅटल पाहायला मिळणार आहे. करण ऑन साइडला बॅटचा स्विंग चांगला आहे, गॅप मध्ये चाललाय बॉल, फिल्डर येत आहेत, खराब फिल्डिंग, बॉल सीमा रेषा पलीकडे, 1-2 का 4, बॉल सीमा पार, दावा मिळतील 4, येतोय चौकार. लेफ्टी के खिलाफ लेफ्टी, यहाँ पोजीशन तो अच्छी बनाई थी करण के खिलाफ, उन्होंने पुल भी किया, कंट्रोल था, मगर वहाँ थोड़ी सी मिक्स फील्ड हुई और उसी के कारण ये चौका जड़ा जाएगा और एक आत्मविश्वास जरूर मिलेगा बैटर को. पहली गेंद पर चौका जड़ा है उन्होंने. 4 धावा येत आहेत फलंदाज रोहितच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 24. पुढे टाकलाय यॉर्करचा प्रयत्न, चांगला यॉर्कर ड्रायव्हिंग लेंथवर होता, परंतु इथे डॉट बॉल पाहायला मिळेल. बॅट यायच्या अगोदर थोडासा टो एंडला लागतोय, त्याच्यामुळे एक डॉट बॉल. चांगलं कमबॅक करण वरपेटीचं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 24 धावा आणि आता शेवटचा बॉल शिल्लक असेल त्याच्या या ओव्हरच्या दरम्यान. या ओव्हरमध्ये त्यांनी 10 धावा खर्च केल्यात, परंतु 2 महत्वाचे धक्के दिले टीमला. शेवटचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय, फिल्डर आहे, रनआउट चान्स आणि इथे मात्र तीही संधी हुकली आहे. अखेर ओव्हरची होईल समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला, धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 24, 12ची सरासरी. विल लॉयन्स ओडिशा. अच्छी गेंदबाजी रही करण की, एंगल बनाते हुए गेंद को बाहर काटना चाहते थे और इस ओवर में 2 विकेट भी हासिल किए और रन सिर्फ 10 खर्च किए, तो इसी के कारण अच्छी गेंदबाजी रही इस युवा गेंदबाज की और एक सफल गेंदबाज रहे करण वरपेटी. 2 ओवर के बाद रन 24 बने हैं विलायंस ओडिशा. परत एक वेळा कॅप्टन विकी भोईर गोलंदाजीसाठी सज्ज होईल. तुम्ही पाहताय 70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून सुपर सिरीज. आणखीन एक मोठा हंगाम, महासंग्राम या क्रिकेटच्या स्पर्धेचा. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर या स्पर्धेची चर्चा याच्यासाठी होते की भारतातले दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात आणि विशेष म्हणजे रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ऑक्शन बेस टुर्नामेंट तुमच्या समोर आणली आहे. हा फॉर्मॅट मागे रंगलाय आणि दरवर्षी तुमच्या समोर येते. खूप चांगला ड्राईव्ह इथे केला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. फरदीन काझीच्या बॅट मधून एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 25 आणि आज सध्या ऊन पावसाचा खेळ देखील सुरू आहे. पहिला सामना नुकताच संपला. टीम मॅग्निफिसंट नवी मुंबईने ती लढत जिंकली आहे. 93 धावा चेस झाल्यात. काल आपण पाहिलं काही सामन्यांमध्ये धावा चेस होत होत्या, काही सामन्यामध्ये गोलंदाज चांगली कामगिरी करत होते आणि आजही आपण जर पाहिलं तर रत्नदीप चौधरीने खूप चांगली बॉलिंग केली आहे मागच्या मॅच मध्ये. पुढे टाकलेला बॉल होता, ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे आणि विकी आता मेरिटवर बॉलिंग करतोय. विकीचा रनअप जास्त मोठा नाहीये, परंतु तो टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो आणि ते इथे दाखवतोय. विकी का टप्पा, विकी की रफ्तार, ये विकी की पहचान है और इसी के लिए पूरे भारत में जाने जाते हैं ये विकी. और पूरा पिछला सीजन काफी अच्छा रहा टेनिस का भी उनके लिए. शॉर्ट बॉल पुल केलाय, पॉवरफुल आहे, ब्युटिफुल आहे, डिलाइटफुल आहे, सक्सेसफुल आहे. बॉल मिड विकेट सीमा रेषा पलीकडे, लवकर पोझिशन मध्ये आला आणि हा षटकार ठोकलाय फरदीन काझीने. क्या टाइमिंग था यहाँ फरदीन का, गेंद को जबरदस्त पिक किया और भेज दिया. उनको देख के कोई कह भी नहीं सकता कि ये खिलाड़ी इतने लंबे लंबे स्ट्रोक लगा सकता है, मगर फरदीन काजी है, इसीलिए इनका नाम जाना जाता है. मुंबई के वंडर बॉय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहताय. ओ यावेळेला बॅटला लागून चेहऱ्यावर लागलाय. पाणीची व्यवस्था लगेच मैदानामध्ये करा. जड़ में गेंद करने का प्रयास था,
उसे खेला ज़रूर था, मगर उसके बाद गेंद शायद आँख को लगी है। सो हा रबर बॉल क्रिकेटचा हंगाम असाच पुढे चालत राहील. मान्सून ब्लास्टचं आयोजन करण्यात आलंय वरुण एस पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून, ज्यांच्या माध्यमातून ग्रामीण बिग बॅश लीग आपण घेऊन येतो. आता तुमच्या समोर ब्लास्ट आपण घेऊन येणार आहोत. 9 तारखेपासून 13 तारखेपर्यंत जुलै महिन्यामध्ये ही स्पर्धा होईल आणि त्याच्यानंतर रबर बॉल क्रिकेट कार्निवल 4 लाख 2 लाख 2 पारितोषिक आहेत. 16 टीम ग्रामीण आहेत, 2 आयकॉन खेळाडू त्याच्यामध्ये असतील आणि 16 टीम ऑल इंडिया ओपन आहेत. ही स्पर्धा 24 ऑगस्ट पासून 29 ऑगस्ट पर्यंत तुमच्या समोर येईल. त्यानंतर रबर टेस्ट चॅम्पियनशिप, जसे गणपती बाप्पा विराजमान होतील सप्टेंबर महिन्यामध्ये आणि जसे तो गणेश उत्सव संपेल त्याच्यानंतर रबर टेस्ट चॅम्पियनशिपचं आयोजन देखील तुमच्या समोर करण्यात येईल. 2 दिवस प्रत्येक टीमला खेळण्याची संधी मिळेल. डबल इनिंग गेम असेल. टेस्ट चॅम्पियनशिप देखील पाहायला विसरू नका याही वर्षी 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. सो मॅचला आता परत एक वेळा सुरुवात होईल. फरदीन काझीला थोडीशी दुखापत झाली, परंतु तो सध्या तरी ठीक आहे असं दिसतंय आणि यॉर्कर बॉल बॅटला लागून चेहऱ्यावर लागलाय आणि जसा त्यानंतर तो सावरला डाऊन दी ग्राउंड, समोर फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड आहे तो षटकार. नाकावर लागला, परंतु नाकावर टिचून षटकार मारलाय विकी भोईरला. और एक अच्छा स्ट्रोक फरदीन के बैट से आता हुआ, गेंद को देखा, जांचा, परखा और उसके बाद भेज दिया है सीमा रेखा के बाहर. आज कुछ अलग ही रंग में रंगते हुए फरदीन काजी. बेहतरीन बैटिंग. बॉल नाकावर लागला, नाकातून थोडंसं रक्त वाहत आहे, परंतु तरी देखील फरदीन काझीच्या पॅट मधून ते षटकार येत आहेत. यावेळेला कटर टाकलाय, बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आहे तो डॉट बॉल. प्ले फॉर द साइड नॉट फॉर सेल्फ असं म्हणतात ना, ते याच्यासाठी संघासाठी खेळा, स्वतःसाठी नाही. आणि तीच जिद्द तुम्हाला मैदानामध्ये थांबवते हे ते दिसतंय. बॉल नाकावर लागला, थोडंसं रक्त वाहत होतं, परंतु तरी देखील स्वतःला सावरत असताना परत एक वेळा मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय फरदीन काझी आणि त्यानंतर त्याच्या बॅटमधून आलाय तो षटकार. पिछले ओवर से बने 14 रन बिना कोई विकेट का ये ओवर आया जरूर, मगर फरदीन ने 2 बड़े स्ट्रोक लगाए. चोटिल होने के बाद भी फरदीन फिर एक बार खेलने के लिए तैयार है और 3 ओवर के बाद 38, ये बहुत बड़ा भी नहीं है और बहुत छोटा भी नहीं है, तो ठीक ठाक मैच चल रहा है. दोनों टीम की तरफ ये मैच अभी भी बना हुआ है. .38 38 धावा सध्या फलकावर लागल्यात. 3 ओव्हरचा खेळ ते संपलाय आणि मी म्हणेन 13ची सरासरी चांगली आहे. 12.75च्या आसपास तुम्ही सरासरी ठेवताय. सो एक चांगल्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल नक्की होईल. हा सबस्क्रायबर मीटर आहे 11,47,860. म्हणजेच आता इथून पुढे जर 2200 सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर 11.5 लाखाचा पल्ला कंप्लीट होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे 70 स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा. नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा. भरपूर स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहेत, कारण यानंतर रबर बॉल ब्लास्ट आहे, त्यानंतर क्रिकेट कार्निवल आहे. कार्निवल जसं संपेल त्याच्यानंतर रबर टेस्ट चॅम्पियनशिप आहे. अशा अनेक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील आणि भविष्यात ऑक्शन बेस्ड टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा येईल. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न होता, स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये मिड विकेट सेट केला, एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. खात्यामध्ये भर पडते, रोहितच्या खात्यामध्ये भर पडते. विल लॉयन्सच्या टीमची धावसंख्या 39. ओम पांडे और एक मुंबई से युवा ऑलराउंडर है और पिछले साल भी भिवंडी में काफ़ी अच्छा क्रिकेट उन्होंने खेला था. पिछले 1 साल में काफ़ी ज़बरदस्त परफॉर्मेंस है और उसी के कारण इस टूर्नामेंट में शामिल किया गया उन्हें. ओम पांडे. शॉट फाइन, शॉट थर्ड, बॅकवर्ड पॉइंट, डीप मध्ये कव्हर्स, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, कटर
इथे टाकलाय, पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय. लेग कटर बॉल विकेट कीपरच्या हातात. उस्मानने बॉलला थांबवलंय. डॉट. आणि आपण पाहिलंय मागचे जे 2 बॉल मिस केले तर फरदीनने ते लेग कटरच होते, त्याच्या समोरून बॉल चांगले वळवलेत आणि कटरवर शांत ठेवले फरदीनला. षटकार त्याने त्याच्या नंतरच्या बॉलवर मारला होता विकीच्या विरुद्ध. फुल टॉस, यावेळेला फुल टोल वसूल करेल आणि हा देखील बॉल सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. फिर एक बार थोड़ा सा गति परिवर्तन करने गए थे और उसी प्रयास में फुल टॉस मिला फरदीन को और फरदीन इस गेंद को सीमा रेखा के बाहर भेज दिया. अच्छी बैटिंग कर रहे हैं. जितनी भी गलतियां हो रही है गेंदबाज से उसका फायदा उठाते हुए एक बड़ा टोटल अब फरदीन का हो रहा है. 6 धावा आल्यात. फुल टॉस बॉलवर डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनला हा षटकार मारलाय फलंदाज फरदीनने. नाकाला लागल्यापासून 2 षटकार मारलेत. बॅकफुटला जात असताना यावेळेला स्लाइस केलाय, पॉइंट ठेवलाय आणि एक चांगलं प्लॅनिंग. पॉइंट ठेवत असताना विकेट मिळाली आहे. कारण मैदानाच्या बाहेरून ज्यावेळेला अनिकेत सानप चर्चा करत होता अश्रफ बरोबर, तो सांगत होता फरदीन ज्यावेळेला मैदानामध्ये असेल त्यावेळेला पॉइंट डीप मध्ये ठेव. आणि ही जी प्लॅनिंग होती, ही जी रणनीती होती ती तिथे योग्य होती. 12 बॉल मध्ये 32 केल्या. कारण अनिकेत सानप देखील एक मोठा खेळाडू आहे, तो देखील ज्यावेळेला चर्चा करत होता या जाळ्यामध्ये अडकवलंय फरदीन काझीला. अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर की थी, वहां से कवर पॉइंट की दिशा में खेलने का प्रयास मगर कामयाब नहीं रहे. अच्छी गेंदबाजी यहां ओम पांडे की, अच्छी प्लानिंग भी वहां देखने मिली और उसी के कारण और एक विकेट का पतन यहां होता हुआ यहां कामयाबी हासिल हुई है. गेंदबाज ओम पांडे एक युवा सितारे हैं चेंबूर मुंबई से. फरदीन काझीचा खेळ इथे संपलाय. चांगला खेळत होता फरदीन, त्याच्या बॅट मधून धावा येत होत्या परंतु प्लॅनिंगने आउट केलंय. कारण ज्यावेळेला ती चर्चा सुरू होती अश्रफच्या बरोबरीने की एक पॉइंट डीप मध्ये ठेवून तुम्हाला बॉलिंग करायची आहे आणि फरदीन अशा शॉट मध्ये जाळ्यामध्ये अडकतो हे सांगण्यात आलं होतं आणि ते योग्य आहे. कारण मी काल देखील उल्लेख केला होता व्हिडिओ अनालिसिसचा जमाना आहे. क्रिकेट म्हटल्यानंतर ज्या पद्धतीने क्रिकेट आता पुढे चाललंय, ISPL सारखी स्पर्धा, भारतातली सगळ्यात मोठी स्पर्धा ज्यावेळेला तुमच्या समोर येते त्यावेळेला तिथे देखील व्हिडिओ अनालिसिस्ट आहेत. IPL मध्ये व्हिडिओ अनालिसिस्ट आहेत. त्याच्यासाठी प्रत्येक फ्रँचायझी वेगवेगळं खर्च करत असते आणि त्यामुळे हे प्लॅनिंग प्लॉटिंग मैदानामध्ये होत असतं आणि मॅचअप असतं. प्रत्येक खेळाडूच्या विरुद्ध एका खेळाडूचं, कुठला बॉलर त्या बॅटरच्या विरुद्ध यशस्वी असतो. क्रिकेटमध्ये त्याच बॉलरला त्याच बॅटरच्या विरुद्ध पाचारण करण्यात येतं गोलंदाजीसाठी. बॅकफुटला जात असताना चांगला पंच, डीप मध्ये फिल्डर आहे, एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. हेलिकॉप्टर बॉय ऑफ बँड्रा आलाय फलंदाजीसाठी. श्रेयस कदम त्याचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 46, 46 धावा. 5 बॉलचा खेळ संपलाय. ओम पांडेचं चांगलं षटक. ओम पांडे बरोबर करण वरपेटीने देखील चांगली बॉलिंग केली आहे. विशेष म्हणजे हे यंगस्टर पुढे येत आहेत, ही महत्वाची गोष्ट आहे. सूर्या मणिरत्नम, काल अमय लाड याने निर्धाव षटक टाकलं. काल हॅट्रिक्स पाहिल्यात. काल 6 विकेट पाहिले गंगाधर इंगोलचे. बॅटची कडा, फिल्डर आहे उस्मान पटेल. सोप्पा कॅच आहे उस्मानसाठी. कॅच पकडला गेलाय. फलंदाज रोहित आउट होतोय आणि 4थी विकेट गमावली आहे सध्या व्ही लॉयन्स ओडिसाने. या मॅच मध्ये ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 ला 4. और एक अच्छा ओवर जो ओम पांडे ने किया, अच्छी गेंदबाजी रही. इस बार गेंद को रखा था ऑफ स्टंप के बाहर, वहां से हल्का सा कट भी देखने मिला था मगर फंस गए वहां रोहित खरात और एक विकेट का पतन. मगर ये अच्छा ओवर साबित हुआ है. इसमें सिर्फ 8 रन खर्च किए ओम पांडे ने, 2 बड़े विकेट भी हासिल किए. उसी के कारण इस यहाँ स्कोर को थोड़ा सा कंट्रोल किया है ओम पांडे ने. 4 ओवर के बाद रन बने हैं 46. अभी भी 3 ओवर आना शेष है. कुणाल जी, यहां से रनों की आवश्यकता है. एवरेज स्कोर अगर देखा जाए तो 90 से 100 के दरमियान का हमने कल से देखा है. हो नक्कीच. काल आपण पाहिलं 100 धावा होत होत्या आणि आज जर पाहिलं तर जे वातावरणामध्ये बदल झाला. हलकाशा रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या. गोलंदाजही चांगला फायदा उचलताना पाहायला मिळालेले आहेत आणि क्लायमॅटिक कंडिशन मध्ये जे आमूलाग्र बदल झालेत त्याच्यामध्ये गोलंदाज देखील सध्या हवी होत असताना पाहायला मिळालेत.
श्रेयस मैदान के अंदर, साथ में है अजीत मोहिते, मुंबई के दो बड़े बैटर मैदान के अंदर, मगर सामने है करण वरपेटी। ओहो, इस बार श्रेयस कदम जिन्हें सिक्स मारना पसंद है और एक बेहतरीन स्ट्रोक खेला है, सिक्सर श्रेयस कदम। आते ही शुरू किया है बड़ा स्ट्रोक लगाना, इनाम इनका श्रेयस है और काम इनका छक्के जड़ना है। शुरुआत हुई है। रन बने हैं 52, पांचवा ओवर प्रगति पर है, जहां अच्छी बैटिंग कर रहे हैं करण ने। पिछले ओवर में हालांकि अच्छी गेंदबाजी की थी, 10 रन खर्च किए थे, 2 विकेट हासिल किए थे, मगर इस ओवर की शुरुआत उतनी अच्छी नहीं हुई है। मगर ये गोवंडी लल्लूभाई कंपाउंड में का ये युवा सितारा कमबैक करने की कोशिश जरूर करेगा। सामने है श्रेयस कदम। बावन्न धावा झाल्यात, 52. करणच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर ते आक्रमण झालंय. बावन्न धावा झाल्यात, 52. ओह, कडक फटका, बॉल हवेत आहे, समोर मारलाय, हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि आता हेलिकॉप्टर बँड्रा खेळण्यासाठी सज्ज झालाय. श्रेयस कदमच्या पॅटमधून 10 कदम षटकार. इस बार थोड़ा सा आगे रखा था, उनके पाले में किया था और वहां से पावर जनरेट करके खींचा उसे सामने की तरफ। ये श्रेयस है, इस तरह की गेंदें नहीं छोड़ते। सिक्सर। बॅक टू बॅक षटकार आलेत श्रेयस कदमच्या पॅट मधून. आणि श्रेयस कदम ताकद आहे याच्याकडे. हा बॉलवर ज्या पद्धतीने आघात करतो, हा बॉल थेट जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखील भाटाळे गावात आणखीन एक धमाका, रोडच्या त्या पलीकडे षटकार. इस बार तो बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेला है। जिस तरह से देखा, गेंद थोड़ी सी पीछे है और उसके बाद जो पुल किया है, लाजवाब, सक्सेसफुल करते हुए दूर दूर दूर, बहुत दूर, शायद वापस नहीं आएगी ये गेंद। 3 बॉलवर 3 षटकार मारलेले आहेत श्रेयस कदमने. पुल केला, समोर मारलाय, सगळे फटके आणि त्याच्यामध्ये तो दमखम आहे. परंतु ज्या पद्धतीने आक्रमण करतो बॉलवर, एक वेळा त्याच्या बॅटचा तडाखा बसला की बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातो. एक पुलचा देखना फटका. सलग 3 बॉलवर 3 षटकार मारलेत. आता चौथ्या बॉलवर थोडासा दबावामध्ये असेल करण वरपेटी. 3 बॉलवर 3 षटकार. टीमची धावसंख्या 64, 64 धावा. श्रेयस कदम नावाचं वादळ आलंय. 4 बॉलमध्ये 19 धावांची खेळी त्याने केली आहे. पहिल्या बॉलला सिंगल घेतली होती. बॅटच्या कडेला लागलाय, फ्लाय स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. एक डॉट बॉल येतोय. 3 षटकारानंतर एक डॉट बॉल.
इस बार अच्छी गेंद की, ऑफ स्टंप के बाहर रखा, वहां से खेलने का प्रयास था मगर अच्छी फील्डिंग भी देखने मिली। ये युवा गेंदबाज है और सीखने की कोशिश भी कर रहा है और अच्छा कमबैक किया है 3 बड़े स्ट्रोक के बाद। एक डॉट बॉल। 5वा बॉल या षटकातला। आणखीन एक हेलिकॉप्टर ऑन साइडला लॉंग ऑनच्या पलीकडे 4था षटकार या ओव्हरमध्ये श्रेयस कदमच्या बॅटमधून। इस मैदान में श्रेयस कदम ने काफी सारी पारियां खेली है जो बहुत बेहतरीन रही है। इस बार भी थोड़ा वाइड यॉर्कर के प्रयास में आगे कर बैठे, वहां से गेंद को उठाना उनके लिए मुश्किल नहीं था और गेंद को हेलीकॉप्टर के जरिए भेज दिया सीमा रेखा के पार। 4 षटकार आतापर्यंत आलेले आहेत या ओव्हरमध्ये। धमाकेदार खेळ दाखवलाय। लास्ट बॉल, 5वा बॉल चाललाय ऑन साइडला, फ्लिक करत असताना उचलून फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे। 5वा षटकार या ओव्हरमध्ये श्रेयस कदमच्या बॅटमधून। सिक्सर किंग, हेलीकॉप्टर बॉय और उनके बैट से और एक बेहतरीन स्ट्रोक। ये ओवर 5 सिक्सर वाला घटा है और श्रेयस के खिलाफ इस तरह की गेंदबाजी हुई है, उसी के कारण ये बड़े बड़े हिट है। हालांकि एक नए गेंदबाज है करण, उन्हें के लिए सीखने के लिए मौका है, आने वाले समय में कमबैक करेंगे, मगर ये ओवर रहा श्रेयस कदम वाला और हेलीकॉप्टर वाला, सिक्सर वाला। नाम श्रेयस कदम, काम 6 मारना। खतरनाक बॅटिंग श्रेयस कदमची राहिली या ओव्हरच्या दरम्यान। 5 षटकार त्यांनी खेचलेत सलग। पहिल्या 3 बॉलवर 3, त्याच्यानंतर एक डॉट बॉल आणि त्यानंतर शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार मारलेले आहेत। आकिब लेफ्टी बॉलिंग साठी सज्ज। लास्ट ओव्हर, माफ करा 6व्या ओव्हरमध्ये 7 ओव्हरची मॅच आहे। सबस्क्रायबर मीटर आणि आता सबस्क्रायबर मीटरवर जर तुम्ही लक्ष टाकलं तर फक्त 2100 सबस्क्रायबर बाकी आहेत। 11.5 लाखचा पल्ला कंप्लीट केला जाऊ शकतो 70 स्पोर्ट्स कडून। नवीन असाल चॅनलवर नक्की सबस्क्राइब करा। आकिब लेफ्टी बॉलिंग साठी तयार। 76 ला 4 अशी परिस्थिती आहे। 5 ओव्हरचा खेळ संपलाय। श्रेयस कदम खेळतोय 7 बॉल मध्ये 31 आणि त्याची 7 निभावतोय अजित मोहिते 0वर। आकिब लेफ्टी बॅटिंग साठी अजित मोहिते तयार। पहिला बॉल या ओव्हरचा। पहिला बॉल लोअर फुल टॉस होता ऑन साइडला। श्री गुरुदत्त स्टँड मध्ये आणखीन एक षटकार। उतना आसान नहीं है यहाँ गेंदबाजी करना। लोअर फुल टॉस किया पहला ही और उसे सीमा रेखा के बाहर भेज दिया 6 रनों के लिए और आकिब का स्वागत किया। अच्छे गेंदबाज है आकिब, मगर पहली गेंद पर छक्का जड़ा। बॅक टू बॅक षटकारांची आतिषबाजी होतीये। मागच्या ओव्हरमध्ये 5 षटकार मारलेत, या ओव्हरमध्ये 1 षटकाराने सुरुवात झाली आहे। परत एक वेळा धमाका। हा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, बॅटचा स्विंग सांगून चाललाय की बॉल सीमारेषा पलीकडे जाईल। 6 धावांसाठी षटकार। अजीत मोहिते ऐसे खिलाड़ी है, नायगांव से बिलोंग करने वाले। रबर बॉल क्रिकेट से उभर के ये खिलाड़ी आया और उसके बाद टेनिस बॉल क्रिकेट में छाया हुआ था। रबर बॉल क्रिकेट में किस तरह की बैटिंग करनी चाहिए उन्हें बराबर मालूम है और वही करते हुए जिस तरह से गेंदें छोटी आ रही है पीछे किया इस गेंद को और उसके बाद अजीत ने भेज दिया सीमा रेखा के बाहर। इस वक्त चर्चे अजीत मोहिते इस नाम के। कडक बॅटिंग। मागच्या 8 बॉल मध्ये 7 षटकार लागलेले आहेत। मागच्या ओव्हर मध्ये 5, या ओव्हर मध्ये 2। अनस्टॉपेबल बॅटिंग सध्या तरी चालू आहे वी लॉयन्स ओडिसाची। पहले 4 ओवर में स्कोर कुणाल जी कंट्रोल में था, 38 था, मगर उसके बाद जो छक्के जड़े और उसी के कारण ये बड़ा टोटल अब देखने मिल रहा है। यहाँ या कुछ तो कमबैक करना चाहिए गेंदबाजों को, नहीं तो ये दोनों बैटर काफी अच्छी बैटिंग कर रहे हैं। 88 धावा सोडून दिला बॉल। प्रेशर नक्की ते दिसेल आणि अंपायरचा सिग्नल येतो वाईड बॉल। एक्स्ट्रा रन इथे मिळेल। अभांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते। टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतायत। धावा झाल्यात 89। अच्छी गेंद थी, थोड़ा सा धीमी गति से किया था इस गेंद को, सिर्फ सामने की दिशा में ढकेला यहाँ अजीत ने
अच्छा कमबैक यहाँ अकीब लेप्टी द्वारा। मुंबई के रे रोड से बिलोंग करते हैं युवा गेंदबाज और पिछले कुछ महीनों में अकीब ने काफी अच्छी गेंदबाजी भी की है। 90 धावा झालेल्या आहेत। 90 लॉस ऑफ 4 विकेट। स्लोअर बन लेग स्टंप वरचा मारा, पंचांचा इशारा, आणखीन एक वाईट बॉल। 91 वर पोहोचली ही धाव संख्या। पाहता पाहता विकेट गमावल्यानंतर असं वाटत होतं की प्रेशर मध्ये आहे संघ, परंतु त्याच्यानंतर काय कमबॅक केलंय। आणखीन एक हेलिकॉप्टर इथे मारला, हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे। 6 धावांसाठी फलंदाज श्रेयस कदमच्या बॅट मधून आणखीन एक हेलिकॉप्टर सिक्सर। काफी सारा आनंद इस वक्त दर्शक ले रहे हैं श्रेयस के इन सिक्सरों का। और एक हेलीकॉप्टर और एक सिक्सर, और यहाँ गेंदबाज थोड़ा सा आगे रखा था, उसका फायदा उठाया है श्रेयस ने। काफी बढ़िया बैटिंग कर रहे हैं इस वक्त, 37 पर पहुंचे हैं। सलग 3 षटकार आताही मारलेत। हा बॉल लॅप स्वीप मारण्याचा प्रयत्न आहे, डीप स्क्वेअर लेग आहे तैनात। एक सिंगल तिथे मिळताना दिसेल। या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 98 धावा कंप्लीट झालेल्या आहेत। 10,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत। पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आज सोमवार आहे, याचा आवर्जून मी उल्लेख करेन। मंडेला 10,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद लुटतायत 70 स्पोर्ट्सवर। रविवारी काल सुट्टीचा दिवस होता, कालही भरपूर प्रेक्षकांनी स्पर्धा पाहिली आहे। ओव्हर पिच बॉल, फुल फेस ऑफ द ब्लेड, बॉल चालला इनसाइड आउट, सरळ एक्स्ट्रा कव्हरला। 6 धावांसाठी षटकार। मेरिट पर क्रिकेट खेलना जानते हैं ये खिलाड़ी, और अजीत ने वही किया। ये गेंद थोड़ी सी आगे की थी, उसका फायदा उठाया। थोड़ा सा फ्लाइट भी दी थी, उसका फायदा उठाते हुए सिर्फ दिशा दी और 6 रन अर्जित किए। अच्छी बैटिंग। पिछले 2 ओवर में काफी सारे रन बने। हालांकि पहले 4 ओवर के बाद 38 थे, मगर अब ये टोटल काफी बड़ा हो चुका है, 104 तक पहुंचा है। क्या बैटिंग हुई है पिछले 2 ओवर में, और उसी के कारण एक बड़ा टोटल। सबस्क्रायबर मीटर आणखीन पुढे चाललाय। आता ऑलमोस्ट 944 सबस्क्रायबर झालेले आहेत। 11,47,944, आणि त्याच्यामुळे तुम्ही जर नवीन आहात तर नक्की सबस्क्राइब करा 70 स्पोर्ट्सला, कारण यानंतर मान्सून सुपर सिरीज नंतर मान्सून ब्लास्ट, त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळणार आहेत। टेस्ट चॅम्पियनशिप आहे, कार्निवल आहे, अशा अनेक स्पर्धा तुम्हाला पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या 70 स्पोर्ट्सवरच पाहायला मिळतील। संदीप नाईक प्रतिष्ठान एक नाईट क्रिकेटची स्पर्धा नवी मुंबईमध्ये गोठेवली गावामध्ये येते ऑगस्ट महिन्यामध्ये, ती देखील स्पर्धा तुम्हाला 70 स्पोर्ट्सवर पाहायला मिळेल। ओम पांडे, पहिला बॉल चांगला होता, जागेवर स्तब्ध ठेवलंय। समोर मारण्याचा प्रयत्न, फुलर लेनच्या बॉलवर बीट केलंय फलंदाज श्रेयस कदमला। 10 बॉल मध्ये 38 धावा त्याने केल्या। 380 चा बॅटिंग स्ट्राइक रेट आहे, आणि चांगल्या लेंथने बीट केलंय। यॉर्करचा प्रयत्न होता पहिल्याच बॉलवर ओम पांडेचा। षटकाची सुरुवात चांगली केली आहे ओम पांडेने। 104 रन। पायातला बॉल लेग स्टंपच्या बाहेर, अंपायरचा सिग्नल वाईड आहे, एक्स्ट्रा रन। काल आपण 141 धावा पाहिल्यात या स्पर्धेमध्ये, आणि त्याच्यानंतर आता 100 पूर्ण केली आहे विल लॉयन ओडिशा या टीमने या मॅच मध्ये क्लिअर कट स्ट्रायकरच्या विरुद्ध खेळत असताना। पहिला सामना जिंकल्यानंतर एक वेगळा कॉन्फिडन्स येतो प्रत्येक टीमकडे, परंतु या मॅच मध्ये पाहूया धावा तर झाल्यात, कमबॅक कसं करेल सेकंड इनिंग मध्ये टीम क्लिअर कट स्ट्रायकर। कमी गती, चांगला कटर, स्तब्ध ठेवलंय, बॅटवर बॉल येत नाहीये, बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत। चांगली कामगिरी ओम पांडेची। काफी अच्छी गेंदबाजी की है, अच्छी लाइन और लेन से की है, गति से भी की है। जहां उन्हें लगा कि यहाँ गति कम करनी चाहिए वो भी उन्होंने किया, और उसी के कारण ओम पांडे ये नाम चर्चा में। मगर पिछले 2 ओवर में 58 रन आए थे, पहले 4 ओवर में 38, उसके बाद 5 और 6 और ऐसा आया जिसमें 30 और 28 रन आए। मगर यहाँ कमबैक करने का प्रयास ओम पांडे इनका। शॉर्ट बॉल नाही ठेवणार, मैदानाच्या आतमध्ये थेट जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे। 6 धावांसाठी षटकार। वेरिएशन जरूर किया था, मगर वो करते हुए गेंद थोड़ी सी दूर रखी थी और उसका फायदा उठाया। आसानी के साथ इस गेंद को सीमा रेखा के बाहर पुल किया है श्रेयस ने।
गलतियां यहाँ नहीं चलेगी, एक बड़ा स्ट्रोक, सिक्सर। षटकारांची आतिषबाजी सध्या तरी सुरू आहे. 44 धावांची खेळी केली आहे. पाहूया तिसरं अर्धशतक या सुपर सिरीजचं येतंय का. 44 धावा नाबाद. यॉर्करचा प्रयत्न ऑन साइडला एक नंतर मिळेल. दुसरा दावेचा प्रयत्न इथे श्रेयस कदम करतोय का. दुसरा दावेचा प्रयत्न झाला आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. श्रेयस कदम पोहोचला तर 46 या आकड्यावर. 46 नॉट आउट. 13 बॉल मध्ये 46 धावांची खेळी. 113 धावा झाल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर सध्या श्रेयस कदम. या स्पर्धेतलं हे तिसरं अर्धशतक होऊ शकतं. काल एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक आपण पाहिलेत. पुढचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय आणि हा बॉल ढगात लाइटिंग लावत चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे अर्धशतक पूर्ण केलंय. बँड्राच्या हेलिकॉप्टर बॉयने श्रेयस कदमने दाखवलाय या 70-70 मान्सून सुपर सिरीज मध्ये 10 कदम. ज्या वेळेला ऑक्शन झालं होतं श्रेयस कदमवर सर्वात मोठी बोली लागली होती आणि ती का लागली होती त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. जबरदस्त बॅटिंग, टीमला गरज असताना केलेली हाफ सेंचुरी लक्षात राहील. चांगला हेलिकॉप्टर शॉट सरळ बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि ते 6 धावा येत आहेत. अडकीने एक हेलिकॉप्टर ड्राईव्ह डीप मध्ये गॅप मध्ये चाललाय. बॉल ट्रॅव्हल होतो. इथे देखील 4 धावा मिळताना दिसतील. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 1 2 3 ला 4. काय बॅटिंग केली आहे. या डावामध्ये खूप सारे हेलिकॉप्टर देखील पाहायला मिळाले आणि श्रेयसने केलेली लाजबाब पारी आणि एक मोठी धावसंख्या उभारली. म्हणतात ना क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. सो धावा इथे कंप्लीट झालेले आहेत. 1 2 3 4 फलंदाज बाद. 1 2 3 ला 4. 124 123 आणि 124 चं लक्ष आता या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय आणि 124 च्या लक्षाचा पाठलाग आता सुरू होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन हे आपण ऐकूया. परत एकला कॉमेंट्री बॉक्स मधून चंदू शेटे सरांचा आवाज आणि त्यांच्या बरोबरीने मनीष बागळे आपल्या बरोबर जोडले जातील. धन्यवाद. पहिल्या 4 ओव्हरला 38 होत्या आणि शेवटच्या 3 ओव्हरला 77 आलेले आहेत. खूप मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारली आहे. परंतु दुसरा डाव सुद्धा बाकी आहे कारण बॅटिंग लाईनअप मोठी आहे. या डावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवणारे बॅटर या टीम मध्ये आहेत. त्याच्यामुळे कारण उस्मान पटेल इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. करण मोरे त्याचबरोबर जर पाहिलं तर इन ॲक्शन मध्ये अमित कोहलीला देखील आपण पाहणार आहोत. म्हणजे एक चांगली यश कोठारी या टीम मध्ये, अशरफ आहेत या टीम मध्ये. म्हणजे दुसऱ्या डावात पाठलाग करण्याची क्षमता ठेवणारे खेळाडू आहेत. पाहूया दुसऱ्या डावात काय घडेल. पहिल्या डावातली क्षणचित्र. काय बॅटिंग केली आहे. पहिल्या डावात थोडीशी पडझड पाहायला मिळाली सुरुवातीला. त्याच्यानंतर मात्र श्रेयस कदम नावाचं वादळ घोंगावताना पाहायला मिळालं आणि श्रेयस यांनी केलेली बॅटिंग चर्चेचा विषय राहिला. षटकाराची आतषबाजी शेवटच्या बॉलवर आलेला चौकार, अन्यथा षटकारामध्येच डील केलंय त्यांनी आणि तब्बल 8 षटकार त्या पारीमध्ये पाहायला मिळाले. 1 चौकार पाहायला मिळाला आणि अर्धशतक पाहायला मिळालं. 56 धावांची नाबाद खेळी. श्रेयस, सिक्सर, हेलिकॉप्टर हे समीकरण आहे आणि ते इकडे पाहायला मिळालं.
आणि एवढे हेलिकॉप्टर मारलेले आहेत, एखादी हेलिकॉप्टर कंपनी आमच्या श्रेयसला ब्रँड एम्बेसिडर बनवलं नाही तर नवलच. बहुत बढ़िया सर, थैंक यू सो मच, वेलकम, धन्यवाद कुणाजी ताते सर जिनको हमने सुना इस पहले सत्र में. अब मैं मनीष वागले और मेरे साथ चंद्रकांत जी शेट्टी सर जुड़ जाएंगे इस दूसरे सत्र की कहानी के लिए. ये कहानी आपके साथ आपके समीप हमें पहुंचानी है और इसी के साथ जैसे कहा जाता है ना सर, जैसे हर नाणे की दो बाजुएं होती है, वैसे क्रिकेट के खेल में दो इनिंग्स का खेल होता है. आपने पहले इनिंग में 123 जरूर बनाए, लेकिन क्या उस टारगेट को पीछा करते हुए अच्छी बैटिंग हो सकती है? जी हां, हो सकती है. ऑक्शन बेस्ड ये टूर्नामेंट 70-70 स्पोर्ट्स प्रेजेंट मॉनसून सुपर सीरीज, और इस टूर्नामेंट में हर टीम बैलेंस है क्योंकि ऑक्शन हुआ था. ऑक्शन में जिसे जो खिलाड़ी चाहिए वो खिलाड़ी लेने की कोशिश हर किसी ने की थी, और अब यहां पे हम देखेंगे कि इस 123 रनों के लक्ष्य के लिए किस तरीके से फाइट की जाती है. मजा आने वाला है मुकाबले में. नमस्कार, सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असणार आहे मान्सून सुपर सिरीजच्या आजच्या या दुसऱ्या दिवशी. चला, बॅटर मैदानाच्या दिशेने निघालेले आहेत. कालचा दिवस पहिला संघ जो मात्र टॉप 4 मध्ये दाखल झाला, टॉपर राहिला, खूप चांगली कामगिरी इकडे करताना पाहायला मिळाले. NP स्पोर्ट्स, परी पॅकर आणि त्याच्यानंतर मात्र ताई पॅकर या संघाने देखील आपली जागा टॉप 4 मध्ये बनवलेली आहे. परंतु या मॅचमध्ये कोण जिंकणार याची देखील चर्चा आहे. थोडंसं का होईना पावसाचा पुन्हा एकदा शिडकावा देखील येताना पाहायला मिळतोय आणि फरदीनने सुरुवातीला चांगली कामगिरी केली होती. पहिल्या डावात 32 रन त्यांनी केल्या, त्याच्यानंतर अजित मोहितेंची 19 धावांची 7 आणि श्रेयस कदम यांच्या 56 या लाजबाब होत्या आणि त्याच्यामुळे मोठी धावसंख्या उभी राहिली आहे. परंतु मित्रांनो, क्रिकेटचा खेळ एक नाही तर 2 डावांचा आहे. याचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवणारे खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत आणि आता सलामीची जोडी मात्र काही क्षणातच मैदानाच्या दिशेने देखील जाताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने चाललेली आहे. मागील अख्खा हंगाम अशरफ यांनी गाजवलेला आहे आपल्या बॅटिंगच्या जोरावर आणि दुसरा असा खेळाडू ज्या खेळाडूने मात्र हे मैदान गाजवलंय. याच मैदानात जिल्हानिहाय स्पर्धा जी झाली होती, दीना पाटील साहेबांची जी स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये 10 लाखाच्या पारितोषिकाच्या स्पर्धेमध्ये याच मैदानात मॅन ऑफ द सिरीज घेतली होती नागेश वाडेकरने. आणि ज्यावेळेला मान्सून ब्लास्ट कोण गावच्या मैदानात ज्यावेळेला झाली, पहिलं शतक, पहिली सेंचुरी मारणारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये नागेश वाडेकर, अंधेरीचा बॅटर आहे, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मुंबईवरून. जोडीला मात्र कांदिवलीचे अशरफ देखील पाहायला मिळत आहेत. लक्ष चांगलं उभं राहिलंय, परंतु अशक्य नाहीये. तुम्ही केलात तर आम्ही सुद्धा करू शकतो, हा विश्वास मात्र मनामध्ये ठेवावा लागणार आहे. दोघांनाही चांगलं क्रिकेट इकडे खेळावं लागेल. विशेष म्हणजे सगळ्यांना चांगले क्रिकेट खेळावं लागेल. क्रिकेट हा एकट्याचा खेळ नाही, हा 11 जणांचा खेळ आहे. एका बॉलरने जरी खराब बॉलिंग टाकली तरी रन बनतात आणि एक बॅटर जरी डॉट बॉल झाला तरी रन कमी होतात. त्याच्यामुळे 11च्या 11 जणांना चांगलं खेळावं लागेल. ज्यांना संधी मिळेल त्यांना तुटून पडावं लागणार आहे, कारण एका वेळेला मैदानात दोघेच असतात आणि जे दोघे असणार आहेत त्यांना चांगलं खेळावं लागणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष या मॅचकडे लागले, स्पर्धेकडे लागलेलं आहे. प्रसन्न पाटील, पनवेल परिसरातील या गोलंदाजाच्या नावाची देखील चर्चा पाहायला मिळते गेल्या काही वर्षात. ज्या ज्या वेळेला मोठ्या टीम स्पर्धा असतात त्यावेळेला प्रसन्नाला देखील आमंत्रित केलं जातं आणि त्यांनाच आपण बॉलिंगसाठी पाहतोय. लक्ष मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मॅचला जिंकण्यासाठी 124 धावांचं 124 करायच्यात खऱ्या, परंतु त्याचा पाठलाग करण्याची क्षमता असणारे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पावसाळी क्रिकेटचा शतकवीर आणखीन एक, काल निखिल जाधवला पाहिलं, याच मैदानात त्यांनी गेल्या वर्षी शतक केलं होतं. तर मान्सून ब्लास्टमध्ये कोणगावच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये शतक करणारा शतकवीर बॅटिंगसाठी नागेश वाडेकर नागा, तर स्ट्राईकवर अशरफ लाला. बॉलिंगसाठी प्रसन्न दाखल होत आहेत. मॅच 7 ओव्हरची आहे, 124 करायच्या आहेत. सुरुवात महत्त्वाची असणार आहे. कशा प्रकारे सुरुवात होते, किती धावा बनत आहेत आणि विकेट ह्या टिकून धावाही करायच्या आहेत, यावर देखील बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. क्रिकेट प्रेमी, क्रिकेटचे चाहते यूट्यूबला आमच्याबरोबर 70-70 स्पोर्ट्सवर मोठ्या प्रमाणावर जुडले गेलेले आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आम्ही करू आणि घेऊन जाऊ या दुसऱ्या डावाकडे. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. पहिल्या पंचांनी हे अगदी ओव्हर स्टेपिंग तर नाही ना, हे चेक करतायत तिसरे पंच. जी हाँ, ओवर स्टेपिंग के लिए अंपायर्स कॉल है ये,
अंपायर ने ये डिसीजन लिया था कि उन्हें चेक करना है, अगर ये ओवरस्टेपिंग होगा तो क्या ये नो गेंद भी मिल सकती है, उसके बाद आने वाली गेंद फ्री हिट भी मिल सकती है और अच्छे से शुरुआत करनी होगी। 124 रनों का लक्ष्य है सर, लक्ष्य बड़ा है और जब ऐसे बड़े लक्ष्य आपके सामने होते हैं ना तो आपको एक फ्री हैंड मिलता है। तो आप ओपनिंग में आते हो, आप वन डाउन आते हो, आप मिडिल ऑर्डर, लोअर ऑर्डर, आप जहां भी खेलते हो ना एक फ्री हैंड होता है, लेकिन उसी के साथ गेंदबाजी करने वाली टीम और उनके चेहरे पे या इट्स अ नो बॉल, हा नो बॉल आहे। पंच सादिक राजापूरकर यांचंही कौतुक करावं लागणार, गेल्या काही वर्षात खूप चांगली पंचांची कामगिरी करतायत। अक्षय निर्मळ सर खास पुण्यावरून आलेले आहेत, ही जोडी आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। प्रयत्न हाच आहे की विविध समालोचकांना, विविध पंचांना देखील संधी दिली जाते। हा इस बार बॉलची हवाई यात्रा पाहायला मिळते आणि अशरफ यांच्या बॅट मधून निघालेला फटका सीमारेषेच्या पलीकडे जातोय, चौकार येताना पाहायला मिळेल। म्हणजे अशरफ सुद्धा सुरू झालेले आहेत आणि अशा प्रकारचे स्ट्रोक खेळल्यानंतर मॅच येऊ शकते, त्यांना आत्मविश्वास आहे। मणिजी आलाय चौकार। जी हाँ, शुरू तो करना होगा, केवल टाइम करना चाहते थे और जैसे ये बारिश आती हुई ना, बारिश जैसे ही आएगी ये सीमेंट की जो हमें ये खेल पट्टी दिखाई दे रही है, ये खेल पट्टी का रोल ज्यादा बड़ा हो जाएगा। अब गेंदबाज को अच्छी पिचिंग करनी होगी। मध्ये एक स्टिकर आहे, तो स्टिकर सांभाळून धावायचं दोन्ही बॅटर। पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय, जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने। लक्ष्य मोठं आहे परंतु अशक्य नाहीये। रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं। पहिला डावच पाहणा, शेवटच्या 3 ओव्हरला 77 रन आलेले आहेत। कधी कधी असं होतं की 7 ओव्हरला सुद्धा 77 होत नाहीत, इकडे 3 ओव्हरला 77 झालेत, त्याच्यामुळे प्रयत्न करावे लागतील, दोन्ही बाजूला प्रयत्न करावे लागतील। अशरफ याही वेळेला स्ट्रोक खेळतायत परंतु आता फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर मागे 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 निघाले खरे, परंतु बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार। एक और बार उसी तरीके से खेलना चाहते थे, गेंद को केवल लॉफ्ट करना चाहते थे, लेकिन इस बार ऑन रीजन में करना चाहते थे। ये आपके तरफ आता हुआ एक्शन रिप्ले, ये देखिए ऑप्शन के बाहर के गेंद और उस गेंद को लपेट के खेलना चाहते थे ऑन रीजन में। ये फील्ड को खेलने की कोशिश है। अगर आपने देखा तो स्क्वायर लेग पे कोई खिलाड़ी नहीं था, डीप में कोई खिलाड़ी नहीं था, उसी रीजन को टारगेट करते हुए, यानी अगर मिस टाइमिंग भी होता है तो चौका मिलेगा और विकेट नहीं जाएगी। बढ़िया बैटिंग फिलहाल करते हुए अशरफ। 10 धावा धावफलकावर चांगली सुरुवात केलेली आहे, जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न अशरफ यांचा होतोय। मागील हंगाम अक्षरशः गाजवला, ज्या पद्धतीने आमदार चषक जोगेश्वरीमध्ये त्यांचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला, विविध स्पर्धा गाजवल्या, बाली ट्रॉफी मधील त्यांचा परफॉर्मन्स अजूनही आठवतोय। अशा विविध स्पर्धा गाजवल्या, त्याचबरोबरीने शेवटच्या बॉलवर धडाकेबाज चषक मुरबाडमध्ये मारलेला षटकार, असे कितीतरी कारनामे या खेळाडूचे सुद्धा आठवत आहेत। परंतु प्रसन्नाने देखील स्वतःला सिद्ध केले गेल्या काही वर्षामध्ये आणि म्हणूनच या मंचावर खेळताना पाहायला मिळतोय। थोडीशी मात्र रिमझिम पाहायला मिळते, परंतु क्रिकेट सुरू आहे आणि सुरूच राहणार आहे। हे पावसाळी क्रिकेट आहे, मुसळधार पाऊस जरी आला ना तरी हे क्रिकेट बंद नाही होणार आहे। बऱ्याचदा ज्यांना हे क्रिकेट माहिती नाही त्यांना पावसातलं क्रिकेट म्हणजे एक नवल वाटतं। हा बॉल ऑप्शनच्या बाहेर, पुन्हा एकदा वाईट बॉल। बॉल ज्या वेळेला थोडासा ओला होतो ना, जसं बॅटरला खेळणं अवघड असतं आपण म्हणतो ना, तर बॉलरला ग्रीप करून एका योग्य टप्प्यावर टाकणं सुद्धा मणिजी तेवढं सोपं नसतं। बहुत बढ़िया सर, बहुत बढ़िया। इसी चीज के बारे में हम चर्चा करने ही वाले थे कि अगर बैटर के लिए मुश्किलात होती है, रिमझिम बारिश आती है, बूंदों के साथ गेंद तेजी के साथ निकलती है, लेकिन उतनी ही मुश्किलात गेंदबाज को भी होती है, क्योंकि वो गीला गेंद है और उस गीले गेंद को आप ग्रिप नहीं कर सकते। अगर सूखी गेंद है तो वो बहुत बढ़िया टर्न होती है, ऑफ स्पिन, लेग स्पिन बड़े बड़े होते हैं, लेकिन उसी के साथ जब गेंद गीली होती है तो वो पिचिंग करना भी उतना मुश्किल होता है। हो, तेही एक आहे आणि विशेष म्हणजे शूज घालून प्रत्येकालाच, म्हणजे ओल्या वातावरणामध्ये, निसरड्या वातावरणामध्ये सिमेंटवरून धावणं तेवढं देखील सोपं नसतं। काही खेळाडू अडवाणी सुद्धा बॅटिंग करतात, काहींना अगदी पावसाळ्यामध्ये चप्पल किंवा स्लीपर घालून सुद्धा बॅटिंग करतात, तर काही शूज घालून। परंतु प्रत्येकाने आपली काळजी घ्या, दुखापत झाली नाही पाहिजे, अशा पद्धतीने क्रिकेट खेळा। ओ यावेळेला दिशा दिली आहे, बॉल स्क्वेअर लेग, फाइन लेगला अशरफच्या बॅट मधून आणखीन एक चौकार। जी हाँ, बेहतरीन टाइमिंग के साथ, और ये बढ़िया टाइमिंग, इस बार बल्ले के बीचों बीच लगी है गेंद। ये देखिए एक और शॉर्ट गेंद थी, आड़े बल्ले से ही खेलना चाहते थे, शॉर्ट पुल किया गेंद को और गेंद सीधा खिलाड़ी के सामने उछलती हुई। और ऐसी गेंदों को आपको पकड़ना मुश्किल है, क्योंकि अगर आप टी बॉल की चर्चा करोगे तो उसमें टेनिस बॉल से भी ज्यादा बाउंस मिलता है। ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय, वाईट बॉल घोषित केला जातोय। 4 स्पर्धा अनाउन्समेंट झाल्यात आणि 5वी स्पर्धा सुद्धा आता
या पावसाळ्यातील डिक्लेअर होते आणि खऱ्या अर्थाने पावसाळी क्रिकेट काय ज्यांनी जुनं पाहिलं असेल त्यामध्ये बॉलिंग तुम्ही कशीही करू शकत होतात, अशी ही एक स्पर्धा एक दिवसासाठी असणार आहे. म्हणजे बॉलिंग कशीही करू शकता, ज्यामध्ये वादग्रस्त फेकी किंवा आपण थ्रो बॉलिंग, फेकी बॉलिंग अलाउड आहे. जे पूर्वी पावसाळ्यामध्ये चालायचं तेही पाहायला मिळणार आहे, तशी एक स्पर्धा होईल. आणि इकडे मात्र बॉल फसताना पाहायला मिळतोय, कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु कॅच सुटलेली आहे आणि अशरफ चांगली सुरुवात केली आहे. वाह, ये देखिए ये अनाउंसमेंट आता हुआ. फिलहाल तो इस गेंद के बारे में हम चर्चा करेंगे. मिस्टामिक स्ट्रोक था, अशरफ सही से टाइम नहीं कर पा रहा है. गेंद गीली हो रही है और उसी के साथ जब ये गेंद गीली होती है हवा में बहुत देर लहराती है और उसे पकड़ना भी बहुत मुश्किल है. जो मॉनसून की टूर्नामेंट के बारे में हम चर्चा कर रहे थे सर, केवल फेकी गेंदबाजी की जाएगी उसमें. हो हो, आता चांगला स्ट्रोक मारलाय. पहिल्याच ओव्हर मध्ये तुटून पडलेत नागा आणि लाला, दोघांची चांगली बॅटिंग आणि धाव संख्या जर पाहिली तर आता पुढे जाईल. ओव्हर पिच केलेला बॉल त्याच्यावर षटकार खेळलाय. धाव संख्या 23. देखिए हम चर्चा कर रहे थे 124 बना है, रिमझिम बारिश आ रही है, कैसे होंगे रन, ये देखिए ऐसे होते हैं रन. बढ़िया बैटिंग फिलहाल. स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालंय आणि फटका फसलेला आहे. हो, बॉल ओला झाल्यानंतर तोटा सगळ्यांचा आहे, बॅटरचा आहे, बॉलरचा आहे, फिल्डरचा आहे. त्याचं चित्र इकडे आपल्याला पाहायला मिळालं. आणि ही खऱ्या अर्थाने पावसाळी क्रिकेटची ही मजा आहे आणि हे स्किल आहे. इकडे खेळणं सोपं नाहीये. पहिली ओव्हर संपलेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे 23 झालेले आहेत. ये देखिए वो एक्शन रिप्ले, ऐसा लगा कि गेंद सीधा जाके हाथ में बैठ जाएगी, लेकिन ऐसा नहीं होता है. ये देखिए बहुत बॉडी के नजदीक थे, उसी के साथ ऑस्ट्रेलियन स्टाइल में पकड़ने की कोशिश की. अगर ये आप सीधा दोनों हाथ खुल के पकड़ने की कोशिश करते तो शायद गेंद आपके पांव पे लग के एक और मौका आपको मिल सकता था, लेकिन आपने दोनों हाथों को उल्टा किया, ऑस्ट्रेलियन स्टाइल में गेंद को होल्ड करने की कोशिश थी. और अगर गेंदबाज की ओर आपने देखा होगा तो उन्हें लगा ये विकेट मुझे मिल गई, अच्छी गेंद मैंने डाली है, लेकिन नहीं मिली. और जैसे सर आपने बताया ना, जब तक गेंद हाथ में नहीं पकड़ी जाती, नहीं लपकी जाती, तब तक विकेट वो तो इम्पॉसिबल है. मजा आने वाला है इस मुकाबले में. पहिल्याच ओव्हरमध्ये 23 धावा आलेल्या आहेत. अशरफ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नागेश, या दोघांनी चांगली सुरुवात केली आहे. पाऊस पडल्यानंतरचं क्रिकेट वेगळं, पाऊस पडायच्या अगोदरचं क्रिकेट वेगळं. पाऊस पडल्यानंतरचे बॉलर वेगळे, पाऊस पडल्या अगोदरचे बॉलर वेगळे. बॅटरचं सुद्धा तसं आहे, काही बॅटरला पावसात बॅटिंग करायला आवडते तर काहींना पाऊस नसल्यावर. त्याच्यामुळे या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. जगातील सगळ्यात टफ क्रिकेट कोणतं असणार आहे तर ते हे क्रिकेट आहे. सोपं नाही आहे. या पावसामध्ये उभं राहायचं आहे, ओलेचिंब अंग तुमचं पाहायला मिळत आहे, त्याच्यामध्ये षटकार मारायचे, चौकार मारायचे, बॉलिंग करायची आहे, फिल्डिंग करायची आहे, कॅचेस घ्यायचे आहेत. हो, या पावसाळी क्रिकेटची ही अनोखी मजा आहे आणि आज आपण सगळे या मान्सून सुपर सिरीज मध्ये या पावसाळी क्रिकेटची आणि पावसाची मजा घेत आहोत. बिग हिट, टोलावलाय बॉल. पावसाळी क्रिकेटचा धुरंधर मैदानाच्या आतमध्ये अशरफ लाला मारतोय 6 षटकार. वाह, क्या लगाया ये 6. ये देखिए ये होता है टाइमिंग, और जब ये टाइम कर दिया तो गेंद को देखा भी नहीं, क्योंकि उन्हें पता है गेंद सीधा दर्शक दीर्घा से भी बाहर जाती हुई. व्हाट अ टाइमिंग, बढ़िया बढ़िया. और ये यहां से तालियां आती हुई डगआउट से. उन्हें पता है 124, यानी कि आखिरी 18 गेंदों में 11 6 लगे थे सर, लेकिन अब यहां से जो शुरुआत हुई है, पहले 6 गेंदों में 23 बनाए और 7वीं गेंद में एक और 6. अशरफ जबरदस्त. पावसाचा काहीही फरक पडत नाहीये त्यांना. आणि इकडे त्यांनी मारलेला हा, म्हणजे ज्या पद्धतीने दोघांनी ही फुटवर्क केलेला आहे, अगदी मुंबईच्या पूर्वीच्या काळातील स्पर्धा आम्हाला आठवत आहेत, ज्यामध्ये दो पाऊस आणि फेकी बॉलिंगच्याही स्पर्धा व्हायच्या. हो हो, आता मात्र बॉल उसळी घेताना पाहायला मिळतोय. पाऊस पडल्यानंतर हेही चित्र पाहायला मिळतं, एक्स्ट्रा बाउंस. और ये जो एचडी कैमरा है ना, ये सारे एक्सप्रेशंस आपके सामने लाते हुए, यही तो मजा है टीम 70-70 का. ये देखिए वो बाउंसर, वाह. और आपको लग रहा होगा कि फरदीन नजदीक खड़े, जी नहीं, फरदीन लगभग 10-15 यार्ड पीछे खड़े, और फिर भी गेंद उन्होंने देखिए कहां कलेक्ट की, सर के ऊपर. आणखीन एक, याही वेळेला आ रा 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 खतरनाक. अशरफ लाला मारतोय षटकार. वाह सर,
बढ़िया बताया, खतरनाक ही था ये टाइमिंग, बहुत बढ़िया ये टाइमिंग थी। इस बार ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, बस डिलीवर करना चाहते थे और आंख बंद हो गई थी, लेकिन उन्हें पता है अगर मेरे बल्ले के स्वीट स्पॉट में गेंद लगेगी, आंख बंद हो या खुली हो, वो मैदान के बाहर जाएगी। वाह अशरफ जी, क्या बैटिंग कर रहे हैं। 124, क्या ये कम लग रहा है चंद्रकांत सर? 35 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहेत। अशरफला जबरदस्त कामगिरी, 8 बॉलमध्ये 25। पाऊस पडतोय, परंतु अशरफ खुलले तसं म्हणावं लागेल या पावसामध्ये, ओले चिंब झालेत, परंतु प्रेक्षकांनाही मनमुराद आनंद देत आहेत सध्या। हा बॉल थोडासा लांब आपटलाय आणि त्याच्यामुळे जास्त बाउन्स होता आणि पंचांनी मात्र हा व्हाईट बॉल घोषित केलेला आहे। बॉल ग्रिप करायचा आहे, योग्य ठिकाणी टाकायचा आहे, बॅट ग्रिप करायची आहे, रन करायचे आहेत, फुटवर्क करायचे आहेत, या पावसाळी क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे। आणि हे पावसाळी क्रिकेट मुंबईपासून सुरू झालेला प्रवास आता मात्र विविध जिल्ह्यांमध्ये देखील सुरू झालेला आहे। आणखीन एक याही वेळेला समोर खेळले, परंतु आता टायमिंग तसं तेवढं नव्हतं, बॉल हवेत आहेत आणि तिकडे श्रेयस, हो आणखीन एक कॅच सुटलेली आहे आणि हाही बॉल जातोय सीमा रेषा पार, 4 चौकार। अपने टेनिस बॉल क्रिकेट और रबर बॉल क्रिकेट के करियर में इनसे बहुत ही आसान कैच उन्होंने जरूर पकड़े, मुश्किल कैचेस भी पकड़े, लेकिन ये कैच आसान नहीं था। मैंने जैसे कहा, देखिए कहा है गेंद गुम हो चुकी थी हवा में और लहराती हुई गेंद जब आएगी तो इस तरीके से आपको बॉडी बैलेंस बनाना होगा, नहीं बनाया। गेंद को जब आपके हाथों पे लगी तो आपकी आंखें खुली होनी चाहिए, ये टेक्निकलिटीज है सर गेम की। आंखें खुली नहीं थी, गेंद लपकना चाहते थे, लगी पाम पे, सीधा मैदान के बाहर, एक और चौकार आलेला आहे। ज्या पद्धतीची ही बॅटिंग केली जाते, रन येत आहेत, पावसाळी वातावरणाचा फायदा देखील घेताना पाहायला मिळत आहेत। अशरफ 40 धावा धाव फलकावर आहेत। ओहो, या वेळेला थोडीशी उसळी देखील पाहायला मिळाली खरी, जाईल बॉल एसटी रक्षकाच्या दिशेने, चांगला बॉल येताना पाहायला मिळतोय आणि इकडे यस बॅटिंग टीमने तिसऱ्या पंचांची मागणी, हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलेला आहे या बॉलच्या उसळी बाबत। जी हाँ, ये डाउटफुल है। अशरफ को पता है क्या ये गेंद ज्यादा उछली, अगर ज्यादा उछली तो क्या आपको ये वाइट मिल सकती है, 1 फॉर द ओवर मिल सकता है, और ये सारी चीजों को आप कैलकुलेट करके खेलना होगा। 124 रन बने, बारिश आई, हमें लगा गेंदबाज उनका यहां पे बोलबाला होगा, जी नहीं, अशरफ के इरादे कुछ और है। अशरफ कहते हैं कि 124 कम पड़ेंगे शायद आज यहां पे। अब तक 40 रन बने और गेंदें कितनी हुई, केवल 10 गेंदें हुई है। यही तो क्रिकेट के खेल का मजा है, यहां अनुमान लगाना ये इंपॉसिबल है। आप कभी कह नहीं सकते कि ये टीम स्ट्रांग है, उस दिन जो अच्छा खेलेगा, जिसका खेल अच्छा होगा, वही अच्छा खेल कर पाएगा। योग्य बॉल होता आणि एक रिव्ह्यू गमावला गेलेला आहे। इकडे ज्या पद्धतीने अंपायर सादिक राजापूरकर चांगली कामगिरी करतायत, 40 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत। अशरफ नावाचं वादळ या पावसातही घोंगावायला सुरुवात झाली आहे खरी, परंतु समोर आशिष मेहरोल यांना आपण पाहतोय, नागेश वाडेकर जोडीला आहेत, 2 बॉलमध्ये 6 वर ते खेळत आहेत आणि इकडे इम्पॅक्ट यस आउटे, आणखीन एक आ रा 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 परत येणार नाही, हरवला वाटतं, एवढ्या लांबवर मारलाय अशरफ लाला। ओ माय गॉड, क्या ये टाइमिंग है, बहुत बढ़िया, बहुत बेहतरीन। आपने कहा वापस आएगा, जी नहीं, ये गेंद वापस नहीं आने वाली, ये गेंद मुझे लगता है सीधा भी वनडे में डिस्पैच करते हुए। वाह अशरफ, क्या गैप, क्या बैटिंग कर रहा है, ये देखिए चेहरे के उनका एक्सप्रेशन, और जब बल्ले से गेंद लगी तो उन्हें पता था कि अब 2 षटकांचा खेळ इकडे संपलेला आहे आणि धाव संख्या जर पाहिली तर झाली आहे तब्बल 46 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात, म्हणजे चांगली सुरुवात। ही मॅच चांगली होणार, मनीषजी आपण अगोदरच म्हटलं होतं की ही मॅच चांगली होणार, दोन्ही टीमची स्ट्रेंथ मोठी आहे आणि अशरफ टेनिस बॉल क्रिकेटच्या कित्येक इनिंग त्यांच्या आपण पाहिलेल्या आहेत, रबर बॉलच्याही पाहिल्यात, परंतु आज या पावसामध्ये अशरफ सुद्धा बरसतायत, वरून पाऊस बरसतोय, मैदानात अशरफ बरसतायत आणि त्याच्यामुळे प्रतिस्पर्धी टीमसाठी आता हे चिंतेचं वातावरण आहे। आशिष मेहरोल टीमचे प्रमुख गोलंदाज आहेत, परंतु त्यांच्या विरुद्ध 23 आलेले आहेत, म्हणून तर आपण म्हणत असतो पावसाळी क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकतं मनीषजी।
बहुत बढ़िया सर, ये कभी भी पलटने वाला गेम है, ये कभी किसी की नहीं सुनने वाला गेम है। और जैसे आपने कहा ना, बारिश बरस रही है, अशरफ बरस रहा है, और पूरे टेनिस बॉल क्रिकेट में फिलहाल 70-70 भी बरस रही है, क्योंकि उनके द्वारा लगभग 4 से 5 टूर्नामेंट्स हमने अब तक देखी है, और आने वाले टाइम में भी अच्छी अच्छी टूर्नामेंट्स आने वाली है। फिलहाल चलते हैं मैच की ओर। 46 रन बच चुके स्कोर बोर्ड पे, केवल 12 गेंदों का खेल हुआ है। अब 30 गेंदों में 78 की आवश्यकता होगी। 2 षटकांचा खेळ संपलाय, 46 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत। विजयासाठी जर पाहिलं तर 124चा करायचा आहे हा पाठलाग, म्हणजे संधी तर दोन्ही टीमला आहे अजूनही, कारण एक जरी चांगली ओव्हर आली ना तरी मात्र मॅच मध्ये कमबॅक केलं जाऊ शकतं, आणि त्याच्यासाठी इम्पॅक्ट केलंय सुमित आवटे यांना। आवटे आउट करण्यासाठी प्रसिद्ध आहेत। पाहूया, आवटे बॉलिंगला आलेत खरे, परंतु समोर देखील तेवढेच दोन्ही चांगले बॅटर चांगल्या लयमध्ये आलेले। कांजूरमारचा बुम बुम बुमरा बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला नागेश वाडेकर 70 स्पोर्ट्स सबस्क्रायबर मीटर पुढे पुढे चाललाय, आणि अगदी आता 11.5 लाखाच्या दिशेने ही वाटचाल सुद्धा आहे। आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार, आणि अजूनही जे सबस्क्राईब झाले नसतील तर त्यांनी आवर्जून या अभियानामध्ये सामील व्हा। 70 स्पोर्ट्स परिवारामध्ये आपलंही स्वागत आहे। परंतु मैदानाच्या आतमध्ये सुमित आवटे 2 ओव्हर मध्ये जर पाहिलं तर खूप सारे रन आलेले आहेत। पाऊस पडलाय आणि त्याचाही फायदा सुमित आवटे परिवार क्रिकेट ग्राउंड पासून त्यांची सुरुवात होताना पाहायला मिळाली। मंडूप स्ट्रायकर, विक्रोलियन्स, कांजूर, गावदेवी यांच्याही साठी चांगले क्रिकेट त्यांनी खेळलंय। बॉलिंगला आलेत। पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर बुमरा आलेला आहे, परंतु व्हाईट बॉल इकडे पाहायला मिळतोय। सुमित आवटेची बॉलिंग ऍक्शन थोडीशी वेगळी आहे, आणि यॉर्कर स्पेशलिस्ट सुद्धा बॉलर आहेत ते, म्हणून तर त्यांना बुमरा म्हटलं जातं। परंतु नागेश वाडेकर आणि हे मैदान नागेश सुद्धा आयुष्यभर विसरणार नाही, आणि प्रेक्षक सुद्धा, कारण 10 लाखाच्या स्पर्धेत सिरीज घेतले याच मैदानात। समोर सुमित आवटे पाहायला मिळत आहेत। एक चांगली मॅच, प्रेक्षकांचं मनोरंजन या क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। ओला बॉल टाकणं तेवढं सोपं नसतं, आणि खेळणं सुद्धा। बिग हिट टोलावलाय, लाला झाला, आता नागा आलाय, आणि नागा मात्र या बॉलला लांब 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 मारतोय। क्या लगाया ये 6, बहुत बढ़िया। इसको ही तो कहते हैं शॉर्ट आर्म था, हाथ पूरी तरीके से खोले और गेंद को सीधा भेज दिया दर्शक दीर्घा के भी बाहर। बेहतरीन टाइमिंग, बेहतरीन नजाकत के साथ, ताकत के साथ ये गेंद को सीमा रेखा के बाहर। पहले अशरफ का बल्ला था, अब यहां पे नागेश का बल्ला है, और इनका बोलबाला होगा इस मैदान में। 53 बन चुके हैं सर। 53 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत। मोठा फटका खेळला जातोय, याचाच उल्लेख आम्ही करत होतो की पाऊस पडल्यानंतरचं क्रिकेट वेगळं आणि पाऊस पडण्याच्या अगोदरचं क्रिकेट वेगळं। म्हणजे बॉलरला देखील तेवढ्या गोष्टी सोप्या नसतात, परंतु काही बॉलर ओल्यामध्ये सुद्धा चांगली बॉलिंग करतात, त्याच्यामुळे आवटे यांना कमबॅक करावं लागणार आहे। इकडे सुमित आवटे, परंतु समोर नागेश। एक गोष्ट आपण पाहू शकता, नागेशच्या पायात काहीच नाहीये। काही बॅटरला ही गोष्ट सुद्धा आवडते। काल आपण निखिल यांना देखील पाहिलं, पायात काहीच नाहीये, परंतु अनवाणी सुद्धा तेवढी चांगली बॅटिंग करण्याची क्षमता ठेवतो। 3 बॉलमध्ये 12 म्हणजे 2 6 मारलेत त्यांनी। सुमित आवटे ही भागीदारी 50च्या पुढे गेली। तिसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीलाच 124चा पाठलाग करायचा, लक्ष्य मोठं आहे, परंतु मॅच चांगली चालली आहे। आता बॉल पाठीमागे गेलाय, हो जास्त उसळी, व्हाईट बॉल, आणि हा बाउन्स पहा या आवटे यांचा, अगदी पाठीमागे बॉल गेलाय, आणि एक टप्पा म्हणजे थोडा कमी, हा कदाचित षटकार सुद्धा जाऊ शकला असता पाठीमागे। ये देखिए एक्शन बुमराह वाली, और उसी तरीके से बाउंस भी उन्हें प्राप्त होता हुआ। फिर एक बार देखिए, अब ये साइड एंगल से देखिए, ये सरप्राइज करते हुए बैटर को। अगर ये गेंद और थोड़ी नीचे होती तो क्या होता, अगर ये गेंद थोड़ी नीचे होती तो जी हां, ये गेंद डॉट बॉल हो सकती थी, लेकिन तारीफ करनी होगी गेंदबाज की। अब यहां से टप्पा आपको थोड़ा और आगे करना होगा। सुमित ही स्ट्रेंथ आहे त्यांची। धावसंख्या 58 वर, म्हणजे पंजा आला या अगोदरच्या बॉलवर। सुमित आवटे, हो इकडे थोडासा टप्पा मात्र बदलण्यात आला, गती देखील थोडीशी बदलली होती, आणि त्याच्यामुळे कमबॅक करताय। डॉट बॉल आलाय, या परिस्थितीमध्ये आलेला एक डॉट बॉल तेवढाच महत्वाचा आहे, आणि इकडे सुमित आवटे यांच्यावर टीमने विश्वास ठेवला होता की विकेट घेण्यासाठी किंवा काही चांगले चेंडू टाकण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलंय। 58 धावा धाव फलकावर आहेत, आणि तिसरी ओव्हर सुरू आहे। सुमित आवटे समोर नागेश वाडेकर।
ओहो, बूम 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 बुमराह, चांगला बॉल टाकला जातोय. बहुत बढ़िया गेंदबाजी, वो जो उन्होंने पंजा दिया, जहां पे उन्होंने शॉर्ट बॉल डाली, उसके बाद लेंथ में परिवर्तन किया. उसके पहले वाली गेंद हल्की सी गोल्डन स्पॉट से उछलती हुई, अब ये वाली गेंद सीधा आगे डालते हुए. यही तो होता है एक अच्छे गेंदबाज की खासियत. 2 बिंदी गेंद. सुमित आवटे बॉलिंग साठी दाखल होत आहेत. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट टाकलेत. हा बॉल पुढे केलेला आहे. चांगल्या टप्प्यावरचा बॉल आता मात्र पाहायला मिळालाय. एक धाव तिकडे मिळते. पाऊस थोडासा थांबलेला आहे आणि बॉलर देखील बॉलला ग्रीप करण्यासाठी ती संधी आता मात्र मिळू लागलेली आहे आणि त्याच्यामुळे इकडनं थोडासा गेम चेंज होऊ शकतो. धाव संख्या जर पाहिली तर आता 59 वर पाहिला मिळते. तिसरी ओव्हर आहे. मोठा पल्ला गाठायचा आहे, परंतु सुरुवात चांगली केली आहे. अशरफच्या 35, नागेशच्या 13. या मॅचला मात्र एक महत्वाची मॅच आहे. अशरफला काय बॅटिंग केली आतापर्यंत, जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन त्यांनी दाखवलंय. मान्सून सुपर सिरीज मधील एक महत्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे आणि या मॅच मध्ये प्रेक्षक देखील आनंद घेत आहेत. 70 स्पोर्ट्सवर युट्यूबला सुद्धा खूप मोठी गर्दी आहे. ओहो, याही वेळेला चांगल्या टप्प्यावरचा बॉल पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाच्या दिशेने जाईल आणि हा बाउन्स अचूक टप्पा, म्हणजे तो बाउन्स जरी पाठीमागे चौकार गेला असेल तिथे त्यांना एक अंदाज आला की मला कुठे बॉल टाकायचे आणि तेच इकडे पाहायला मिळालंय. जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा बुमराह बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. तर समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत अशरफला. बिग हिट. आता पुन्हा एकदा अंदाज घेतला कुठे येऊ शकतो बॉल आणि पुन्हा एकदा लाला, पुन्हा एकदा षटकार येतोय त्यांच्या बॅट मधून. बघता बघता या अप्रतिम षटकाराच्या जोरावर 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धाव संख्या जर पाहिली तर झालेली आहे बिनबाद 65 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त क्लिअर केट स्ट्रायकरची ही बॅटिंग आहे. मनीषजी, अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. क्या बैटिंग कर रहे हैं, क्या बढ़िया बैटिंग कर रहे हैं ये दोनों बल्लेबाज. अशरफ, उन्होंने तो एक तरीके से एग्रेसिव अप्रोच लिया और उसी के साथ नागेश भी बढ़िया बैटिंग करते हुए. यही तो क्रिकेट का खेल होता है. एग्रेसिव है तो दोनों खेलेंगे, दोनों एग्रेसिव अप्रोच उठाएंगे और 123 का ये लक्ष्य, ये अब लग रहा है कि शायद 10-15 कम बने. 18 गेंदों में जो हमने फर्स्ट इनिंग में देखा, 18 गेंदों में 77 बने थे. अब यहां पे पहली 18 गेंदों में 65 बने. यही तो होता है ना क्रिकेट का खेल. यानी कि लगभग जो हमारे दर्शक एंजॉय कर रहे हैं ना, उनके लिए 6 ओव्हर में सर लगभग 150 रन बन चुके हैं. अगदी अगदी. आणि आता येणाऱ्या 4 ओव्हर खूप महत्वाच्या आहे. याचा उल्लेख आम्ही करत होतो. एखादी चांगली ओव्हर बॉलिंग टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येऊ शकते आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुरुवात चांगली झालेली आहे. 65 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. काय सुरुवात केली. बिनबाद 65. कुणाला आवडणार नाही की अशी सुरुवात व्हावी, तेच झालंय. 3 षटकांमध्ये 65 बिनबाद होताना पाहायला मिळालेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला नागेश वाडेकर आहेत. अशरफ लाला यांना देखील आपण इकडे पाहतोय. आणि आता बॉलिंग मध्ये केलेलं परिवर्तन, धनंजय भिंताडे यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. पुण्याच्या पुरंदरच्या उंडरी गावचे असणारे हे खेळाडू बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. मागील पावसाळ्यात हमराज मृत्युंजयसाठी सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती धनंजय यांनी आणि तेच मात्र गोलंदाजीसाठी इकडे दाखल होत आहेत. पुण्याचे खेळाडू आहेत, परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये पुण्याचे खेळाडू सुद्धा रबर बॉलचे क्रिकेट खूप चांगले खेळू लागलेत. किंबहुना पुण्यामध्ये स्पर्धा सुद्धा बऱ्या मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेल्या आहेत. नुकतीच देहू स्पर्धा झाली किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये पुण्यात सुद्धा रबर बॉलच्या स्पर्धा येणार आहेत. धनंजय भिंताडे यांना आपण बॉलिंगसाठी पाहतोय. टेनिस बॉलवरून रबर येणं तेवढं सोपं नसतं आणि नुकतेच ते माझ्या मते शिरूरला संकल्प ट्रॉफी किंवा नामदार ट्रॉफी, राळेगण थेरपाळ या स्पर्धा खेळलेल्या आहेत. परंतु आज पाहूयात काय करतील. प्रत्येक दिवस नवीन आहे. नागेश वाडेकर, अशरफ लाला ही जोडी चांगलीच जमलेली आहे. आता जर पाहिलं तर इकडे 65 झालेले आहेत. 24 बॉलमध्ये 59 करायचे आहेत. मॅच संपलेली नाहीये. काही चांगले बॉल बॉलिंग करणाऱ्या टीमला सुद्धा मॅच मध्ये घेऊन येतील. तर अशीच बॅटिंग होत राहिली तर क्लिअर केट स्ट्रायकरसाठी सुद्धा ही मॅच दूर नाहीये. येणाऱ्या 4 ओव्हर निर्णायक असतील. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा, ज्यावर रन नाही मिळणार आहे. धनंजयची चांगली सुरुवात होताना पाहायला मिळते. याच करता पुण्यावरून मी इकडे आलोय. माझ्यावर बोली का लावली गेली
ते देखील या ठिकाणी सांगतायत. पहिला बॉल तर चांगला आलेला आहे. आलेला एक डॉट बॉल मॅचचं गणित बदलताना पाहायला मिळेल आणि आलेला एक चौकार, एक षटकार, आलेली एक धाव ही मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने देखील मॅच घेऊन जाईल. कारण अजूनही 23 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 59 पाहिजेत. त्यामुळे एक क्षण निर्णायक आहे. नागेश वाडेकर 13 वर आहेत, अशरफ 41 वर बॅटिंग करतायत. ही सलामीची जोडी. नागेश यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, थोडीशी उसळी होती, बॅटची कडा घेत पाठीमागे बॉल जाईल, 1 रन मिळेल. और देखिए फील्डिंग प्लेसमेंट देखिए, बढ़िया गेंदबाजी करते हुए फिलहाल धनंजय, लेकिन अब उनके सामने जो एक तगड़ा आह्वान होगा, उनके सामने एक ऐसे बल्लेबाज होंगे जिन्होंने हर गेंदबाज के ऊपर तगड़ा प्रहार किया है. अब ये अच्छा कॉन्टेस्ट और बैटल देखने मिलेगा. धनंजय अच्छी गेंदबाजी करते हुए पहली 2 गेंदों में उनका बोलबाला, लेकिन अशरफ ने अब तक 13 गेंदों में 41 बनाए. मजा आएगा ये मुकाबला 66 देखने के झालेले लिए. आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. धनंजय एक बॉल मात्र खूप महत्वाचा असणार आहे. 5 चुका झाल्याशिवाय प्रतिस्पर्ध्यांच्या धावाही होत नाही. चुका झालेल्या आहेत आणि पावसाळी क्रिकेटमध्ये ते क्रमप्राप्त देखील आहे. आणखीन एक ला 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 6 देऊन जातोय. आणखीन एक षटकार. वाह, इस बार शॉर्ट गेंद नहीं थी, इस बार तो गेंद उनके पाले में थी, इस बार ये गेंद उनके स्लॉट में थी. और देखिए ये बल्ले को केवल दिशा दिखाने के लिए रखा है. क्या स्ट्रोक, क्या हाई बैकलिफ्ट और क्या टाइमिंग. वाह बढ़िया. क्या एक और अर्धशतक लोडिंग हो रहा है सेकंड इनिंग में. पाहूया कशा प्रकारची कामगिरी होईल. अर्धशतकाच्या जवळ चाललेले आहेत, परंतु पहा स्ट्रोक बनवला, म्हणजे बॉल काही एवढाही खराब नव्हता, परंतु ओल्या वातावरणामध्ये स्ट्रोक त्यांनी बनवला होता तिकडे. आता ऑप्टमच्या बाहेर धनंजय. आलेला एक डॉट बॉल खूप महत्वाचा असणार आहे या ठिकाणी. 72 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. विकेट नाही आली आहे आणि ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी पाहायला मिळते ती 4. चांगली मॅच, अटीतटीचा सामना. रबर बॉल क्रिकेटचा खेळ उन्हाळ्यातही आनंद देतो, हिवाळ्यातही देतो आणि पावसाळ्यात सुद्धा देतो. रबर बॉलमध्ये सुद्धा देतो आणि टेनिस बॉलमध्ये सुद्धा देतो किंवा लेदर बॉलमध्ये सुद्धा देतो. स्टेडियममध्ये सुद्धा देतो आणि आपल्या या मैदानांमध्ये सुद्धा देतो. ऑप्टमच्या बाहेर बॉल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. पंच अक्षय निर्मळ व्हाईट बॉल कळवत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. दोन्ही बाजूने दबाव आहे. एका बाजूला रन करायचे आहेत, एका बाजूला रन रोखायचे आहेत. पावसाळी क्रिकेटची ही मजा पाहण्यासाठी प्रेक्षकही मोठ्या संख्येने आलेत. हे अनोखं क्रिकेट आहे, हे वेगळं क्रिकेट आहे. हो, ज्याची चर्चा करत होतो की ज्यांना माहीत नाही की पावसात मॅच होतात त्यांना आश्चर्य वाटतं हे व्हिडिओ पाहून, या मॅचेस पाहून, की पावसात सुद्धा एवढं चांगलं क्रिकेट चालतं का. हो चालतं. पाठीमागे बॉल जातोय, संधी होती, परंतु बॉल थोडासा कदाचित हाताला लागून यष्टीरक्षकांच्या पाठीमागे गेलाय आणि तिकडे एक म्हणजे एवढी मोठी नव्हती परंतु थोडीशी संधी होती. 1 रन आली. जी हाँ, यहाँ पे मौका था. ऐसे मौकों को आपको बुलाना होगा. जी हाँ, जरूर ये डिफिकल्ट था. फरदीन ने बहुत कोशिश की, अच्छी डाइव लगाई, लेकिन ऐसी कैचेस तो पकड़नी होंगी. हाथ में ग्लव्स भी है और उन ग्लव्स को, ऐसी कैचेस को पकड़ना अब जरूरी होता है. फरदीन को भी पता है ये बड़ा मौका था. कई मौकों को आपको भुनाना होता है और ऐसा मौका अब नहीं भुना पाए. इस बार सिंगल मिलेगा, लेकिन अच्छी गेंदबाजी धनंजय का भी हमें इस बार इस्तकबाल करना होगा. बढ़िया गेंदबाजी धनंजय या षटकात चांगली बॉलिंग केली त्यांनी. 5 बॉलमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या धनंजय यांनी. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आतापर्यंत सगळ्यात चांगलं षटक धनंजय बिनताडे पुण्याच्या बॉलरने टाकलंय. फक्त 9 रन दिलेले आहेत. या डावातील एक चांगलं षटक होतं आणि इकडेच कुठेतरी कमबॅक झालंय असं मी म्हणेल. मॅच संपलेली नाहीये परंतु कमबॅक झालंय. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे आणि मनीषजी 50 पाहिजेत. जी हाँ, मजा आने वाला है. पहली 3 ओवर में 65 बनाए, इस ओवर में केवल 9 आए. अब आने वाली 18 गेंदों में 50 बनाने होंगे, यानी कि यह मुकाबला हाई वोल्टेज है. इस बार जो धनंजय ने गेंदबाजी की, अब उनको अगले स्पेल के लिए आप कब लाओगे, कैसे लाओगे. और उसी के साथ जैसे हमने मॉनसून क्रिकेट की चर्चा कर रहे थे, वरुण एस पाटिल फाउंडेशन प्रेजेंट्स मॉनसून ब्लास्ट 2024, एक और बेहतरीन और बहुत बड़ी इनामी राशि वाली यह स्पर्धा टूर्नामेंट आने वाली है, जिनकी इनामी राशि होगी पहले क्रमांक के लिए लगभग 3,50,000 रुपए की. मनीषजी, आपण याची चर्चा करत होतो. एखादी चांगली ओव्हर जर आली ना तर ती मॅच मध्ये घेऊन येऊ शकते आणि तेच इकडे पाहायला मिळाले. एक चांगली ओव्हर आलेली आहे.
रबर क्रिकेट कार्निवल ही स्पर्धा गेल्या वर्षीनंतर याही वर्षी ग्रामीण आणि व्यावसायिक संघांसाठी तब्बल 32 संघांसाठी असणार आहे आणि ग्रामीणसाठी 2 आयकॉन आणि ओपन गटाच्या 16 टीम अशाही टीम पाहायला मिळणार आहे. परंतु 3 ओव्हर आणि करायचे 50. अशरफ लाला 48 वर, सुमित आवटे आलेत पुन्हा एकदा बॉलिंगसाठी. सलामीची जोडी मैदानात आहे आणि 74 धावा बिनबाद 4 ओव्हरमध्ये पहिल्या बनवलेल्या आहेत. आता येणाऱ्या 3 ओव्हर आणि करायच्या आहेत 50 धावा. सर्व क्रिकेट रसिकांचं मान्सून सुपर सिरीज मध्ये हार्दिक असं स्वागत असेल. पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेर, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. जाईल बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. योग्य टप्प्यावर बॉल टाकणं तेवढं सोपं नाहीये, परंतु ते करावंच लागेल. आणि याही परिस्थितीमध्ये षटकार चौकार मारायचेत, रन करायचेत. अशरफ ते सध्या करतायत आणि 48 वर बॅटिंग देखील करताना पाहायला मिळत आहेत फक्त 16 चेंडूमध्ये. अशरफ स्ट्रोक खेळलेत, बॉल पाठीमागे निघालाय थर्ड मॅनच्या दिशेने. रेस लागली आहे फिल्डर आणि बॉल यांच्यामधील आणि जिंकली बॉलने अर्धशतक कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. अशरफ लाला काय हाफ सेंचुरी मारली आहे. लाला 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 अगदी टीमला गरज असताना, मैदानावर पाणी पडत असताना अशरफ उभे राहिले आणि काय बॅटिंग केली आहे. लाजवाब अशरफ. बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हुए इस चौके के साथ अपना अर्धशतक उन्होंने पूरा किया। और मैं जरूर ये कहना चाहूंगा कि ये केवल बल्ला नहीं, ये तलवार है। ये हर गेंदबाज को और हर गेंद को चीर दे ऐसी धार है फिलहाल अशरफ के बल्ले से। वाह, बढ़िया बैटिंग, बढ़िया बैटिंग। और इस मुकाबले में फिर एक मर्तबा जान लाते हुए अच्छी गेंदबाजी करनी होगी। काल 2 अर्धशतक आली. निखिल त्याचबरोबरीने प्रशांत घरत यांचं पाहायला मिळालं. आज श्रेयसचं पाहायला मिळालं एकाच मॅच मध्ये. आताही मात्र 2 अर्धशतक पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीत 4 अर्धशतक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. परंतु अशरफचं हे लाजबाब होतं, धावांचा पाठलाग करताना होतं. ऑप्टमच्या बाहेर पुन्हा बॉल टाकण्याचा प्रयत्न होतोय, परंतु व्हाईट बॉल तिकडे घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 80 वर जाते ही धावसंख्या. एक बॉल अगदी महत्वपूर्ण इकडे पाहायला मिळेल. अशरफ बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. अपेक्षांची पूर्तता आज नाही तर कित्येक वर्ष अशरफने केलेली आहे आणि आजही एक चांगली बॅटिंग, परंतु फिल्डिंग टीम सुद्धा तेवढीच चांगली आहे. ओ हो, हा बॉल ऑप्टमच्या बाहेरून खेचायचा प्रयत्न राहिला खरा, परंतु भाग्यशाली राहिले. अगदी अजित मोहिते आहेत त्यांच्या दिशेने बॉल बॅटच्या पुढच्या टोकाला थोडासा घासून गेल्यासारखा वाटतोय आणि आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल खरा. यस, तेच पाहायला मिळालंय आणि त्याच्यामुळे आलेला एक डॉट बॉल या क्षणी तर खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे. 16 बॉलमध्ये 44 करायचे आहेत. एक बॉल निर्णायक. सुमित आवटे. ओहो, आता मात्र थोडासा पुढे केला, परंतु व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि पंचांच्या या निर्णयावर आक्षेप घेऊन मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. और ऐसा कहा जाता है ना कि विकेट कीपर के पास सबसे बेहतरीन एंगल होता है और जैसे ही गेंद डिलीवर की गई उन्होंने देखा, फर्दी ने देखा कि अंपायर ने व्हाइट बॉल दिया और उस डिसीजन को तुरंत उन्होंने चैलेंज किया है. अगर आपके पास टेक्नोलॉजी है, आपके पास रिव्यू है, तो उसे बचा के क्या करना है. लेकिन अशरफ की हमें तारीफ क्यों करनी होगी, क्योंकि अगर ऑप्शन के बाहर की गेंद है, वाइड जा रही है, ट्रैम्प लाइन के बाहर जा रही है, उन गेंदों को वो नहीं छेड़ेंगे बिल्कुल भी. वाइड के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ेगा नहीं बढ़ेगा ये डिसीजन पेंडिंग है, लेकिन फिलहाल अब यहां से जो 81 रन बने, एक विकेट भी नहीं गया. ये जो पार्टनरशिप है, ये पार्टनरशिप अब तक बहुत बेहतरीन है. अगर कमबैक करना होगा वीएन लायन ओडिशा टीम को तो उन्हें. आणि हा बॉल जर पाहिला तर वाईट बॉल आहे. यस, रिव्ह्यू गमावला गेलाय आणि योग्य निर्णय पंच सादिक राजापूरकर. धावसंख्या जर पाहिली तर आता इकडे पुढे जाताना पाहायला मिळते. अशरफ 16 बॉलमध्ये 43. एक मॅरेथॉन मॅच, 7-7 ओव्हरच्या या मॅचेस. विलायन्स ओरिसा 16 बॉलमध्ये 43 अजूनही पाहिजे आहेत. एक मॅरेथॉन मॅच, मॅरेथॉन सामना मान्सून सुपर सिरीजचा सुरू आहे भिवंडीच्या माणकोली गावामध्ये. अशरफ इन ऍक्शन 52 वर बॅटिंग करतायत. यावेळेला पुन्हा पुल केला गेलाय, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. आशिष आहेत तिकडे. एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 82 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळतोय. सुमित आवटे मागील षटक धनंजय यांनी खूप चांगलं टाकलं. 15 बॉलमध्ये 42 पाहिजे, त्यामुळे हे 3 बॉल सुद्धा तेवढेच निर्णायक असतील. विचारपूर्वक टाकतायत, विचारपूर्वक बॅटिंग देखील करताना पाहायला मिळत आहेत. 82 धावांची
पार्टनरशिप देखील पाहायला मिळाली इकडे मोठी आत्तापर्यंत. आणि विशेष म्हणजे धावांचा पाठलाग करत असताना पार्टनरशिप खूपच महत्वाची असते. नागेश वाडेकर, नागेशच्या बॅटमधून आला फटका, हलूही दिला नाही फिल्डरला. दोघांच्या मधोमध 4-4-4 चौकार. जी हाँ, बेहतरीन टाइमिंग के साथ ये चौका वसूल करते हुए नागेश, बहुत देर से उन्हें स्ट्राइक मिली नहीं थी, लेकिन अब यहां से दोनों एंड से आपको अटैक करना होगा. 15 गेंदों में 42 रनों की आवश्यकता है. गेंद और मैच अभी भी समाप्त नहीं हुआ. अब 14 गेंदों में 38 चाहिए. 14 मध्ये 38 पाहिजेत. खेळ चांगलाच रंगलाय. दोघांनीही चांगलीच कामगिरी केली आहे. पावसाच्या क्रिकेटची दुनियादारी आज आपण मान्सून सुपर सिरीज मध्ये पाहतोय. आणखी नेक्स्ट खेळलाय, परंतु बॅट थोडीशी हातात फिरली होती. बॉल निघाला सीमारेच्या दिशेने. चांगले एफर्ट्स तिकडे केले गेलेले आहेत. एक धाव तिकडे मिळेल. थ्रो केलाय खरा, परंतु एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. सुमित आवटे विचारपूर्वक गोलंदाजी करतायत. 13 बॉलमध्ये 37 पाहिजेत. पावसाचं क्रिकेट, पाण्यातलं क्रिकेट, चिखलातलं क्रिकेट, डबक्यातलं क्रिकेट, गवतातलं क्रिकेट, ओले चिंब करणारं क्रिकेट, घसरणारं क्रिकेट, पडणारं क्रिकेट, पुन्हा उभं राहणारं क्रिकेट. आज आपण पाहत आहोत 70-70 स्पोर्ट्सवर मान्सून सुपर सिरीज. पाऊस असताना, खेळपट्टी ओली असताना 53 धावांवर बॅटिंग करतात अशरफ. तर समोर आहे सुमित आवटे, एक चांगले बॉलर आहेत. ऑप्टमच्या बाहेर पुन्हा एकदा केलाय आणि त्याच्यामुळे सादिक राजापूरकर आमच्याकडे वळतात, कळवतात. हा सुद्धा वाईट बॉल आहे आणि धावसंख्या आता 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. म्हणजे अशरफ पासून कुठेतरी दूर बॉल ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला आणि या प्रयत्नात काही वाईट बॉल आलेत. अशरफच्या रडारमध्ये नाही टाकायचा, थोडासा दूर टाकायचा. वाईडमध्ये 15 धावा आमचे स्कोरर कळवतात. अल्पेशजी आतापर्यंत खर्च केल्यात, म्हणजे वाईडची संख्या मोठी आहे. 88 धावा धाव फलकावर आहेत. ओहो हो, इकडे एक बॉल चांगलाच पाहायला मिळाला. अशरफ यांना कळलाच नाही. बुम बुम बुमरा हा बॉल चांगला टाकताना पाहायला मिळाले, परंतु मनीषजी 12 बॉलमध्ये 36 पाहिजेत. मॅच अजूनही ऑन आहे. पाहूया काय होणार या मॅच मध्ये. बिनबाद 88. क्या मुकाबला चल रहा है, दिलों की धड़कनों को रोकने वाला यह मुकाबला सर. फिलहाल हर एक डॉट गेंद, बिंदी गेंद, एक विकेट, वी लायन ओडिशा टीम का कमबैक हो सकता है. लेकिन अब 12 गेंदों में 36 चाहिए, यानी कि लगभग 15 से 18 रन, 16 रन आपको बनाने ही होंगे. अगर वो बनाने हैं तो हर गेंद पे अटैक करना होगा. जैसे पहली इनिंग में हमने देखा 18 गेंदों में लगभग 11 सिक्स लगे. इसी तरीके से जब शुरुआत हुई पहली 18 गेंदों में 65 रन भी बने थे. दोनों बैटर सेट है. गेंद अब फुटबॉल जैसी नजर उनको आती होगी, लेकिन अब उस गेंद को सीमा रेखा के बाहर मारना ही होगा. 12 गेंदों में 36 बनाना है. मजा आएगा. क्लैरिसन स्ट्राइकर या फिर वी लायन ओडिशा, किसकी शुरुआत विजय के साथ, जीत के साथ होगी, ये देखना मजेदार होगा इस मुकाबले में. अगदी महत्वाची मॅच आणि महत्वाच्या टप्प्यावर आली आहे मनीषजी. 12 बॉलमध्ये 36. धनंजय यांना पुन्हा एकदा बॉलिंगला आणलंय. त्याचं कारण आहे मागील षटक त्यांनी फक्त 9 धावांचं केलं होतं, परंतु तेच 2 बॅटर आहेत जे पहिल्यापासून खेळत आहेत. 11 बॉलमध्ये 19 वर नागेश वाडेकर आणि अशरफ 20 बॉलमध्ये 53 वर बॅटिंग करतायत. एक महत्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे. हे व्यावसायिक क्रिकेट आहे, हे पाहायला मजा येते. कुणाला वाटतही नसेल की रबर बॉलच्या स्पर्धांसाठी ऑक्शन होईल, रबर बॉलच्या स्पर्धांसाठी लीग मॅचेस होतील, रबर बॉलच्या स्पर्धांसाठी हा तामझाम पाहायला मिळेल आणि ते इकडे पाहायला मिळत आहे. कारण लीग मॅच आणि ऑक्शन हे रबर बॉलच्या स्पर्धांमधील ही क्रांती म्हणावी लागणार आहे आणि ती या स्पर्धेच्या निमित्ताने केली गेली. मान्सून सुपर सिरीजमध्ये केली गेली. खूप साऱ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये येणार आहे, परंतु सध्या सर्वांचं लक्ष भिवंडीवर लागलंय, मानकोली गावावर लागलंय, नागेश्वर लागलंय, नागा आणि लाला मैदानाच्या आतमध्ये. परंतु धनंजय भिंताडे यांना आपण बॉलिंगसाठी पाहतोय. ऑक्शनमध्ये अगदी शेवटच्या क्षणी धनंजय यांना घेतलं होतं या टीमने. पाहूया आता त्याचा फायदा या ठिकाणी कशा प्रकारे करून देत आहेत. शेवटच्या 2 ओव्हर, 12 बॉल आणि 36 ची आवश्यकता. मजा येणार आहे या मॅच मध्ये. कधी इकडे तर कधी तिकडे जाणारी ही मॅच. धनंजयचा पहिला बॉल, स्ट्रोक तर खेळलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक धाव घेतली जाईल आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. नागा, लाला आणि नागा हे दोघेही कमाल करतायत मनीषजी. जी हाँ, बढ़िया बैटिंग. मैंने कहा था अब दोनों ओर से मारना होगा, दोनों ओर से अटैक करना होगा. 12 गेंदों में जब 36 रनों की आवश्यकता होती है ना, तो हर गेंद को आपको फ्री हिट की तरह ही ट्रीट करना होता है. और ये देखिए उड़ाने की कोशिश की, सही से टाइमिंग नहीं कर पाए. एक्स्ट्रा कवर पे खिलाड़ी थे, लेकिन वो सर्कल के दायरे के अंदर थे. उनके सर के ऊपर से गेंद तो नहीं रुकेगी ना. बढ़िया ये ग्राउंड है, आउटफील्ड भी उतनी ही तेज. अब धनंजय कैसे कमबैक करेंगे. 11 में 32 चाहिए.
11 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. सामना चांगला चाललाय. अगदी महत्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे. मान्सून सुपर सिरीजचा एक सुपरहिट मुकाबला सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 124 धावांचा पाठलाग करायचा होता 7 षटकांमध्ये. 92 बिनबाद झालेले आहेत. 13,000 प्रेक्षक सध्या 70 स्पोर्ट्सवर आमच्या बरोबरीने जुडलेले आहेत. त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. ओहो, आता मात्र या ठिकाणी फसले नागा. धनंजय भिंताडे टीमच्या मदतीला धावून आलेत. पहिली विकेट आलेली आहे या डावातील. नागेश वाडेकर नागा आउट, परंतु विकेट आली आणि विकेट घेण्याचं काम केलंय धनंजय भिंताडे. रुकिए, कहीं मत जाइएगा. धनंजय ने बताया कि मैच में कभी भी कमबैक मुमकिन हो सकता है. बहुत बढ़िया गेंदबाजी. और धनंजय के हाथ में जब गेंद दी, उसके पीछे का कारण है उससे पहले वाली जो ओवर उन्होंने लगाई, उस ओवर में केवल 9 रन दिए. ये देखिए, पढ़ के थोड़ा सा बाहर की ओर, यानी कि थोड़ा हल्का सा आउट स्विंग होती हुई ये गेंद. बढ़िया गेंदबाजी. और जब विकेट की जरूरत थी तब उन्हें विकेट मिली है. अब तक ऐसा लग रहा था कि यह मुकाबला वन साइड होता है कि क्या. पहले 18 गेंदों में 65 रन बने, उसके बाद ऐसा लगा 123 रन कम होंगे, लेकिन जी नहीं, कमबैक हो सकता है. हार मत मानिए. क्रिकेट ने हमें हमेशा यही सिखाया, आखिरी मुकाबले तक, आखिरी सांस तक लढते रहना है. वो लढाई जरूरी है. 92 झालेले आहेत. 92 धावांची पार्टनरशिप काही सोपी गोष्ट नाहीये, ती केली आहे. आणि आता अशरफ यांची साथ देण्यासाठी यश कोठारी, मुंबईच्या अंधेरी परिसरातील आणखीन एक युवा बॅटर, जो मुंबईचं टर्फ क्रिकेट, कालही जर पाहिलं तर अंडाराम क्रिकेटची सुद्धा मॅच खूप चांगल्या पद्धतीने खेळले होते, तेच यश कोठारी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 92 धावा धावफलकावर आहे. 10 बॉलमध्ये अजूनही 32 पाहिजेत. त्याच्यामुळे हे 4 बॉल खूप निर्णायक असतील आणि धनंजय भिंताडे हे सुद्धा खूप निर्णायक असणार आहेत. लाला मैदानाच्या आतमध्ये अशरफ, परंतु यश कोठारीला बॅटिंग करण्यामध्ये यश मिळेल का, ज्याच्यासाठी ओळखले जातात ना चांगल्या फलंदाजीसाठी, ती होईल का, याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. 10 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. महत्वाची मॅच. हो हो हो, धनंजय भिंताडे काय बॉल टाकलाय चांगल्या टप्प्यावर. तिकडनं बाउन्स, थोडासा कट. मणिजी, वाह, मानना होगा धनंजय को. क्या कॉन्फिडेंस है, क्या गेंदबाजी है. वाह, आज धनंजय की गेंदबाजी देख के बहुत सारे यंगस्टर्स भी कहते होंगे हमें ऐसी गेंदबाजी करनी है. और कैप्टन ने जो उनके ऊपर विश्वास रखा, उसी के ऊपर खरा उतरते हुए चांगली कामगिरी इकडे करताना पाहायला मिळत आहे धनंजय भिंताडे, परंतु त्याचं उत्तर द्यावं लागेल. सुरुवात खूप चांगली झाली होती, त्याच्यानंतर बॉलिंग टिपने पुन्हा एकदा कमबॅक केलंय. 9 बॉल बाकी आहेत. एक बॉल आता महत्वाचा आहे. ओहो, उसळी होती, त्याच्यावर पुल करण्याचा प्रयत्न. बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने. 2 फिल्डर तिकडे येत आहेत, परंतु बॉल सीमारेषच्या पलीकडे. हो, ही मॅच ऑन आहे. काय मॅच चालली आहे, कधी इकडे तर कधी तिकडे. आलेला चौकार, मॅचचं गणित बदलून जाणार आहे. आता 8 बॉल बाकी आहेत आणि मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 28. 8 गेंदों में 28 रनों की आवश्यकता. जैसे आपने अभी कहा ना, कभी यहाँ कभी वहां. बचपन में हम सभी सीसों में बैठे हैं, कभी इधर कभी उधर. हर बार हर गेंद हर मुकाबला यहाँ पे ऐसा आने वाला ही है, क्योंकि ये मुकाबले बैलेंस है ना. दोनों टीमें बहुत बढ़िया, बहुत बैलेंस है. 8 गेंदों में अब 28 चाहिए. धनंजय के खिलाफ लगाया हुआ ये चौका, मजा आने वाला है. धनंजय भिंताडे विचारपूर्वक बॉलिंग करतायत. यशकडे देखील क्षमता आहे. 8 बॉल 28. सामना तर पावसात सुद्धा रंगतो. 16,000 प्रेक्षक आमच्या बरोबरने 70 स्पोर्ट्सवर जुडले जात आहेत. त्याचं कारण आहे सामना चांगला चाललाय. ओहो, बॉल मात्र अतिरिक्त उसळी. व्हाईट बॉल इकडे कळवला जातोय, थोडासा लांब टाकला. अतिरिक्त उसळी, व्हाईट बॉल. मनीषजी, जी हाँ जी हाँ जी हाँ, मुझे तो ऐसा लगा कि इस गेंद पे शायद चैलेंज करेंगे, लेकिन नहीं किया, क्योंकि पीछे से उन्हें पता है ज्यादा उछलती हुई ये गेंद. और इसी के साथ व्हाइट बॉल. धनंजय कॉन्फिडेंस के साथ गेंदबाजी करते हुए. धनंजय एका बाजूला, धनंजय एका बाजूला, यश, यश की धनंजय, धनंजय की यश. एका बाजूला क्लिअर केड, ही टीम पाहायला मिळते. क्लिअर केड स्ट्रायकर एका बाजूला, व्ही लायन्स ओरिसा, प्रांतिक परिडा एका बाजूला, हरिबाई यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते. जाऊयात मॅचच्या दिशेने. हो, पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय. तिकडे अगदी वेगात निघालाय. अडवण्याचा प्रयत्न केला जाईल का. सीमारेषेच्या लगत बॉल अडवला जातोय. थ्रो केला आणि तोपर्यंत 2 धावा. अगदी पॅटच्या कडेला बॉल लागून पाठी गेला होता. धावसंख्या जर पाहिली तर आता 99 वर गेलेली आहे, म्हणजे अजूनही पाहिजे 26. बॉल बाकी आहेत 25 पाहिजे आहेत आणि बॉल बाकी आहे 7. त्याच्यामुळे मॅचच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे तर हा बॉल. या स्पर्धेत आपण 25-30 च्या सुद्धा ओव्हर पाहिलेले आहेत, परंतु आता 7 बॉल बाकी आहेत शेवटचे. 99 झालेले आहेत, 25 करायचे आहेत.
एक बॉल निर्णायक आहे. मॅच चांगली चालली आहे. थोडासा पाऊस सुद्धा पुन्हा एकदा येतोय की काय, तर जाऊयात मॅचच्या दिशेने. यश कोठारी या खेळाडूकडे सुद्धा प्रचंड टॅलेंट आहे. मागील वर्षीच्या पावसाळी क्रिकेटने अगदी कोलगेटवर सुद्धा चांगली कामगिरी केली होती याच यश कोठारी यांनी गेल्या वर्षी. हो हा बॉल धनंजय भिंताडेचा कळलाच नाहीये. धनंजयसाठी टाळ्या वाजवाव्या लागतील कारण त्यांनी टीमला मॅच मध्ये आणलंय. आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी हाइट साठी घेतलेला आहे. जी हाँ, बैटिंग टीम ने ये चैलेंज किया है और मरता क्या न करता सर, क्योंकि अब यहाँ पे वो सिचुएशन ऐसी है ना कि अगर यश ये गेंद बैट से लगाते तो शायद ये चैलेंज नहीं होता, लेकिन इस बार चैलेंज करके उन्होंने देखा अगर रिव्यू है तो वो घर ले जाके करना भी क्या है. क्या गेंदबाजी की है धनंजय भिंताड़े. ये नाम पहले बहुत लोगों ने सुना था लेकिन कम थे, अब सुनेंगी. पूरा महाराष्ट्र सुनेगा, पूरा इंडिया सुनेगा और 70-70 के इस प्लेटफॉर्म से ये पूरे भारतवर्ष में जाएगा, क्योंकि धनंजय भिंताड़े ने करके दिखाया. जहां पे गेंदबाज 10 या 6 गेंदों में 22-23 रन दे रहे थे, वहां पे उन्होंने 12 गेंदें डाली और इट्स अ फेयर डिलीवरी. आगे बढ़ते हैं, मुकाबला शुरू करते हैं. वहां पे धनंजय ने 12 गेंदों में केवल 20 रन दिए, विकेट भी उन्हें मिली है. यही तो होता है मुकाबला. अब बची हुई गेंदें हैं 6 और जीतने के लिए चाहिए होंगे 25 रन. 6 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता आहे. सामना संपला नाहीये. अशरफ मैदानाच्या आतमध्ये आहेत. 20 बॉल मध्ये 53 वर ते खेळतायत. 6 बॉल मध्ये 25 अजूनही करायच्या आहेत. आणि आता जर पाहिलं तर आशिष मेहरोल यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. 70-70 स्पोर्ट्स सबस्क्रायबर मीटर. अजूनही आपण नवीन असाल तर आवर्जून सहभागी व्हा आणि आवर्जून सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या कालावधीमध्ये मोठमोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला 70 स्पोर्ट्स घेऊन आलेला आहे. 6 बॉलमध्ये 25 पाहिजेत. अशरफ लाला मैदानात आहेत हे विसरून चालणार नाहीये. एक चांगली मॅच. महत्वाचे गोलंदाज मात्र गोलंदाजीसाठी देखील आले आहेत. पहिल्याच बॉलवर सिक्सर. ओहो, क्या ये मैचअप है. क्या ज्यादा से ज्यादा स्ट्राइक यहाँ पे अशरफ को रखनी चाहिए थी. पिछले कई ओवर्स के बीच में आशीष मेहरोल ने जो पहला खुद का ओवर डाला था उसमें उन्हें 23 आए थे. अब उन्हें 25 रोकने होंगे और वो रोकने के लिए अब उनके पास गेंदें बची है 5 और पहली ही गेंद पे अशरफ ने कहा रुकिए, जब तक मैं खड़ा हूं तब तक मुकाबला नहीं गवेगा. ये पता है. 21 बॉल 59 खेले उन्होंने. 5 बॉल मध्ये 19. काल विनायक बोईर बॅटिंग करत होते. 6 मध्ये 28 पाहिजे होते आणि काय मॅच झाली आहे. आजही तेच पाहायला मिळते. मान्सून ब्लास्ट आपल्या भेटीला येते आणि 17,000 प्रेक्षक आमच्याशी जुडले गेलेले आहेत. 3.5 लाखाचा पहिला पुरस्कार, 2 लाखाचा दुसरा, 50-50 तिसरा, चौथा सुद्धा आहे. आणि रबर क्रिकेट कार्निवल ही सुद्धा स्पर्धा, ज्यामध्ये 16 ग्रामीण विथ 2 आयकॉन आणि ओपन गटाच्या 16 टीम अशा 32 टीमला संधी मिळणार आहे. त्याच्यामुळे त्वरा करा. आणि रबर टेस्ट चॅम्पियनशिप गणपती नंतर आपल्या भेटीला येते. 2 दिवसाची एक मॅच, डबल इनिंगची मॅच आणि याची देखील एक वेगळी मजा असणार आहे. परंतु जाऊयात. 5 बॉल आणि 19. अशरफ आपल्या आयुष्यातील आणखीन एक अविस्मरणीय पारी इकडे खेळतायत, परंतु हा गोलंदाज देखील काही कमी नाहीये. आशिष मेहरोलचा रोल आता खूप महत्वाचा असणार आहे, परंतु समोर अशरफ लाला. हो, काय भयानक स्ट्रोक मारलाय पॉइंटला सुद्धा आणि एवढा लांबवर मारलाय. टाळ्यांचा गजर आणि टाळ्यांचा कडकडाट. लाजवाब अशरफ लाला. वाह, क्या स्ट्रोक खेला है. बैकफुट पे गए, थोड़ी सी जगह बनाई, बैकफुट पे थोड़ा सा वेट ट्रांसफर किया और गेंद को सीधा पॉइंट के सर के ऊपर से 2 गेंदों में 2 सिक्स लगाए. अब यहां से मुकाबला 4 गेंदों में केवल 13 चाहिए. क्या कहानी में ट्विस्ट होगा. क्या आशीष मेहरोल के पास एक ऐसी गेंद है जो विकेट ले सकती है या बिंदी गेंद आ सकती है. वो तो चाहिए बॉलिंग टीम को, लेकिन अशरफ लाला व्हाट अ बैटिंग. क्या बैटिंग करते हुए बढ़िया. अशरफ लाला पहिले 2 बॉल 2 षटकार मारताना पाहायला मिळाले. ही मॅच काही मी सोडणार नाही. 124चा पाठलाग करायचा होता. 22 बॉल मध्ये 65 केले. 4 बॉल मध्ये 13 पाहिजेत आणि तब्बल 19,000पेक्षा जास्त प्रेक्षक रबर बॉलच्या स्पर्धेसाठी मात्र 70 स्पोर्ट्सवर जुडलेले आहेत. ही मेहनत आहे आपल्या सगळ्यांची. चांगल्या मॅचेस पाहायला मिळत आहेत. 111ला 1
आणि मैदानाच्या दिशेने हा बॉलर सुद्धा काही कमी नाहीये. आशिष मेहरोल एक चांगले बॉलर आहेत, परंतु समोर पाहायला मिळत आहेत अशरफ, ज्यांनी आपल्या आयुष्यातील एक अप्रतिम इनिंग या मैदानात या स्पर्धेत सादर केली आहे. फुल टॉस, त्याच्यावर मात्र स्ट्रोक खेळलाय आणि हाही बॉल सीमा रेषा पार, 4 चौकार. जी हाँ, ये फुल टॉस गेंद थी, स्लिप पॉइंट पे भी खिलाड़ी तैनात था, लेकिन गेंदबाजी वो जरूर, जी हाँ ये गेंदबाजी ये थोड़ी सी गलत है. पहली 3 गेंदों में 2 6 1 चौके के साथ अगर आपने बना दिए 16 रन तो अब जीतने के लिए चाहिए होंगे 3 गेंदों में केवल 9 रनों की आवश्यकता. अशरफ अपने करियर की सबसे बढ़िया सबसे बेहतरीन इनिंग यहां पे खेलते हुए. फिल्म इंडस्ट्रीतला आपला स्टंटमॅन आज मात्र एक वेगळे स्टंट पाहायला मिळाले. ओहो, आणखीन एक, हा सुद्धा जातोय मैदानाच्या बाहेर. खतरनाक लाला मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग केली आहे. प्रेक्षकांना बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. फक्त मॅच संपली नाहीये, मॅच संपली नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. कधी इकडे कधी तिकडे जाणारी मॅच आहे. 2 बॉल बाकी आहेत आणि 3 पाहिजे आहेत. मनीषजी, अब यहां से ये मुकाबला जीतना होगा तो आशीष मेहरुल को एक गेंद ऐसी डालनी होगी कि उन्हें भी इस एक गेंद पे अपना सारा अनुभव झोंक देना होगा. उन्हें एक अच्छी गेंद डालनी होगी. ये देखिए ये एक्सप्रेशंस अशरफ लाला के बताते हुए, ये कहते हुए मैंने अर्धशतक लगाया, 75 खुद के खेले, लेकिन मुकाबला अभी नहीं हुआ है समाप्त. अगर आशीष मेहरुल ने एक बिंदी गेंद डाली तो हम सबके अंदर की जो आवाज है वो धक 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 करती हुई सभी को सुनाई देगी. ये गेंद मैच टर्न होने वाली है सर. 2 बॉल मध्ये 3 पाहिजेत. याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे. तब्बल 20,000पेक्षा जवळपास 21,000 प्रेक्षक रबर बॉलच्या स्पर्धेसाठी आमच्या बरोबर जुडले गेलेत. एका बाजूला आशिष, एका बाजूला अशरफ. अशरफ की आशिष, कोण जिंकणार या मॅचला. 2 बॉल बाकी आहेत, 3 धावांची आवश्यकता आहे. मान्सून सुपर सिरीज मधील सुपर डुपर हिट मॅच सध्याच्या घडीला आपण पाहतोय. याला म्हणतात क्रिकेट. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. एक अप्रतिम सामना, 124चा पाठलाग करायचा होता. 2 बॉल 3. ओहो हो, हा बॉल उसळी जास्त आहे आणि व्हाईट बॉल. येस, आणि या ठिकाणी जी हाँ, एक रिव्यू है, अगर आपको लेना है तो वो रिव्यू आप ले सकते हो. एक रिव्यू जरूर आपने गवाया, लेकिन मणिजी काय म्हणाल, काय चालली है मैच. सर मैं तो कहना चाहूंगा ये आखिरी सांस लेने की कोशिश की है. ऐसा कहते ना, वो मरता वो क्या न करता, वो आखिरी मोड़ तक लड़ना चाहता है. और उस लड़ाई का नाम क्रिकेट का खेल है, और उस लड़ाई का नाम 70-70 स्पोर्ट्स प्रेजेंट्स मॉनसून सुपर सीरीज 2026 है. वाह, देखिए अगर बल्ले का किनारा लगता है तो उस चीज के लिए कोई भी रिव्यू आपको नहीं मिलेगा. आप बाउंसर के लिए चेक कर सकते हो, बीमर के लिए चेक जरूर आप कर सकते हो. व्हाईट बॉल आणि आता 2 बॉल बाकी आहेत. हा बॉल जर पाहिलं थ्रप्पा पडतोय उसळी. अगदी अगदी जर पाहिलं तर आता 22,500 प्रेक्षक आमच्याशी 70-70 स्पोर्ट्स वर जुडलेले आहेत. मॅच अजूनही संपलेली नाहीये. एक चांगला बॉल व्ही लायन्सला सुद्धा मॅच मध्ये आणेल, कारण मॅच सोडणारी टीम तर ही सुद्धा नाहीये. आणि त्याच्यामुळे श्रेयस चर्चा करतायत, आकाश चर्चा करतायत. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर, आणि ते क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. काहींना वाटत असेल व्ही लायन जिंकावं, काहींना वाटत असेल क्लिअर केट जिंकावं, आणि काहींना वाटत असेल अजूनही होऊ दे सुपर ओव्हर. पाहूया काय होईल या मॅच मध्ये. जबरदस्त क्रिकेट. आशिष मेहरोल सारखा बॉलर, 2 बॉल मध्ये 2 ची आवश्यकता. अशरफ 75 धावांची एक ऐतिहासिक खेळी 24 बॉल मध्ये पाऊस पडत असताना केली आहे याच मैदानात, या स्पर्धेमध्ये. आणि या मॅच मधील मात्र एक लाजबाब खेळी जी मात्र कोणीच विसरू शकणार नाहीये. परंतु आशिष देखील काही कमी नाहीये. शेवटचे 2 बॉल.
हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. आणखीन एक मॅच मध्ये ट्विस्ट येताना पाहायला मिळेल. आणि आता एक बॉल बाकी आहे आणि 2ची आवश्यकता आहे. म्हणजे काही होऊ शकतं. दोन्ही टीमच्या बाजूला मॅच जाऊ शकते. टाय सुद्धा होऊ शकते. सुपर ओव्हर सुद्धा होऊ शकते. काय होणार मॅच मध्ये? रिव्ह्यू संपलेला आहे आपला. येस बॅटिंग टीमचा संपलेला आहे. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. आता एक बॉल आणि मात्र मॅचला जिंकण्यासाठी 2ची आवश्यकता. अशरफला सुपर डुपर हिट मुकाबला. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. असाच एक सामना सध्याच्या घडीला आपण पाहतोय. हा बॉल आता मात्र नो केलेला आहे. आता एक गोष्ट आहे या मॅच मध्ये, हो सुपर ओव्हरचा संधी अजून सुद्धा आहे ना, तर पाहूया काय होणार काय होणार काय होणार. मॅच बाकी आहे आणि एक बॉल 1ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आणि फ्रीड सुद्धा आहे. क्रिकेटच्या खेळात काहीही होऊ शकतं. काहीही होऊ शकतं. एक स्वप्नवत सामना सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत. मान्सून सुपर सिरीजचा सुपर डुपर हिट मुकाबला सध्याच्या घडीला आपल्या समोर. एक बॉल आणि 1ची आवश्यकता. एक बॉल निर्णायक. काळजाचे ठोके धगधग 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 असं करायला लावणारा हा सामना आपण पाहतोय. यावेळेला स्ट्रोक खेळलाय आणि या मॅचला फिनिश केलाय. अशरफला आपल्या आयुष्यातील एक अविस्मरणीय इनिंग याच मैदानात या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. बॅटिंग तर खूप पाहिल्या, परंतु ही बॅटिंग आयुष्यभर ज्याने पाहिली तो विसरणार नाहीये. कारण पाठलाग करायचा होता 124चा. पाऊस पडत होता, पाणी पडत होतं. अशरफने केलेल्या 27 बॉल मध्ये 76 नाबाद. लाजवाब. वाह क्या मैच हुआ, क्या बेहतरीन मुकाबला हुआ. 70 स्पोर्ट्स कडून अशरफच्या या लाजवाब इनिंग साठी 10,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आहे. एक ऐतिहासिक इनिंग त्यांची इकडे पाहायला मिळाली आहे. वाह व्हाट अ मैच, क्या मुकाबला यहाँ पे हुआ. और वो अगर सेलिब्रेशन हम देख पाए, अगर अशरफ का वो सेलिब्रेशन हम देख पाए. डीएन नगरचे राजेश यांच्याकडून सुद्धा अशरफ साठी 500 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. और ये देखिए सेलिब्रेशन, ये कहते हुए ये मेरा बल्ला, ये मेरा ग्राउंड और ये मेरा मुकाबला. वाह अशरफ क्या खेले हो. ये मुकाबला याद रहेगा, ये मुकाबला हमेशा याद रहेगा. व्हाट अ मैच. और बढ़ते हैं अब हम मैन ऑफ द मैच की ओर. यहाँ पे कोई संदेह नहीं है. चंद्रकांत सर क्या कहोगे, कौन है इस मैच के मैन ऑफ द मैच? कुणाला देऊया? या लाला, आम्ही वाट पाहतोय तुमची. 70 स्पोर्ट्स कडून 10,000 रुपयाचा पुरस्कार. राजेश सावंत यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आत्ताच आलाय. मित्र हो, अशा इनिंग सारख्या होत नसतात. आणि अशरफने ही जी इनिंग खेळली आहे ना, ती मात्र भूतोन भविष्याती होती. जोपर्यंत मान्सून सुपर सिरीज आपण ज्या वेळेला होईल ना, अशरफ आणि ही इनिंग आठवल्याशिवाय. आणि दोन्ही टीम, श्रेयस कदमची इनिंग सुद्धा विसरून चालणार नाहीये. विलायन्स ते चांगलं खेळलं, परंतु पाऊस पडला ना, तिकडे थोडासा गेम चेंज झाला आणि लालाने केली लाजवाब कामगिरी.